भारत विरुद्ध इंग्लंड सामना चालू होता. तर सेहवाग या सगळ्या गोष्टींचा तो हर फिक्र को दुवे में उडाता चला गया असा तो माणूस आहे. तर तो टीव्ही बघत होता आणि त्याने अचानक बोलवलं त्या लक्ष्मणला, मैं 0 किया 4 बॉल पे आउट हो गया. अगर तुझे 0 ही बनाना था तो 22 बॉल क्यों खेले. कुठलाही बॉल झाला, कॅच पकडला तर त्या खेळाडूची रिॲक्शन मुद्दामून टिपली जाते. ती स्लो मो मध्ये मस्त शिवी अशी व्यवस्थित दिसते. मित्रांच्या दुनियेमध्ये अपशब्द ही गोष्ट शिवी ही मिनिंगफुल अर्थाने नाही वापरली जात. मित्र भेटल्यानंतर हॅलो कसा आहेस तू, बरं आहेस का तू, तू म्हणशील तुला काय झालंय, काय माझा काय, हे होणार. रोहित शर्मा दुसऱ्या दिवशी मला बोलवलं, लेले सर इकडे या, तुम्ही मराठीत प्रश्न विचारतात, हिट्स तुम्हाला मिळतात, सगळे शिव्या मला घालतात, तर मला फार टेन्शन येतं. म्हटलं आता तुला कशाचं टेन्शन येतं, तुला काय मराठी येत नाही. तर मराठी येतो पण मराठी बोलताना शिव्या आपोआप येतात. तुमच्या घरामध्ये एक कोणीतरी आजोबा असतात जे तुझ्यावरती खेकसणार नाही, हे माहिती तू असं करू शकतो असं नाही, पण त्यांनी नुसतं असं बघितलं तरी तू चुकीची गोष्ट करत. तसं जडेजाच्या बाबतीत असं दिसतं, बॉल त्याच्याकडे गेलं ना बॅट्समनच म्हणतात नो रन, इतकी दहशत आहे त्याची. प्रत्येकाने आपापला रोल प्ले केला. गांगुलीनी ताठमानेने इंडियन टीमला जगायला शिकवलं. धोनीचं असं होतं की धोनी दुसऱ्याला विचार करून द्यायचा, ग्राउंडवरती मोठ्या खेळाडूंचा मान ठेवायचा, ग्राउंडच्या बाहेर सगळ्यांची नीट वागायचा आणि कीप इट सिम्पल. तीच आपण लोक अक्कल नाही, प्रेशर खाली खेळता येत नाही हे म्हणत असतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये लोकांनी हा विचार केला पाहिजे की जेव्हा 1 लाख लोक ग्राउंडवरती ओरडून बोंबलून तुमच्याकडे बघत असतात आणि टीव्हीवरती 20, 25, 30 कोटी लोक बघत असतात, त्यावेळेस त्याचं प्रेशर हे खेळाडूच हँडल करू जाणे, आपण नाही. केन विल्यमसनची पद्धत अशी आहे की त्यांनी बॉलरला समजा विचारलं काय रे घ्यायचा का थर्ड अंपायर, हा समजा हो म्हणला तो अंपायरकडे जातो आणि असं करत असताना म्हणतो की एक्स्ट्रीमली आय अपोलोजाइज, एक्स्ट्रीमली सॉरी, पण आम्हाला हा निर्णय रिव्ह्यू करायचा. म्हणजे तुमच्या गोष्टींवरती मी ऑब्जेक्शन घेत नाही, मी तुमचे ज्ञान, तुमचा अंदाज हा रिस्पेक्ट करतो, पण म्हणून मी माफी मागतो. बहुतेक कदाचित हा चुकलेला असेल. इतकी सभ्यता आहे, इतकी सभ्यता आहे, का नाही त्यांच्या प्रेमात पडावं न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या. नमस्कार सर, कशी आहेस? मस्त. अरे तुम्हीच मला विचारताय कशी आहेस. वेलकम टू बॉईज टॉक. आनंद आहे. बॉईज टॉक म्हणजे थोडंसं त्याला एक नेगेटिव्ह कनोटेशन आहे की डबल मिनिंग्स, जोकच मुलं जनरली बोलतात, पण असं काही नाही आहे. मुलांकडे खूप विषय असतात डिस्कस करण्यासाठी आणि तुम्ही तर द बॉईज सोबत असता कायम. इंडियन क्रिकेट टीम सोबत तुमचे इतके लागेबांधे, आणि लागेबांधे हा शब्द बरोबर आहे की नाही माहित नाही, पण इतके छान तुम्ही, म्हणजे मला तर बघताना असं होतं की यार ते किती अनुभव घेत असतील त्या फील्डवर जेव्हा तुम्ही असता, किंवा गोष्टी तुम्ही जेव्हा समोरून बघता, ऑब्झर्व करता. सो म्हटलं की खूप छान सेगमेंट कदाचित होऊ शकतो हा, आणि लेट्स सी, म्हणजे माझ्यावर आहे, तुम्ही जितके मोकळे व्हाल तितकं मला आवडणार आहे. सो लेट्स सी हाऊ इट गोज. आणि सो मी ते म्हटलं तसं की काही टिपिकल गोष्टी असतात ज्या क्रिकेटशी रिलेट करता येतात. मला थोडंसं प्रेशर या बाबतीत आहे, कारण मी तेवढी क्रिकेट जेवढं ऑब्झर्व मुलं करतात तेवढी करत नाही. मला वाटतं महिलांचं प्रमाण तसं कमीच आहे, माहित नाही मला, थोडं कमी आहे, पण त्यामुळे मला थोडं प्रेशर आहे, पण बघूया. बिंदास. येस. सो मला पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की तुम्ही ती अशी चालता चालता बॉलिंग टाकता का? आहे क्रिकेटचं, म्हणजे मी म्हणेन की ऍक्शन मधच कधीतरी अशी बॅट केल्याचं होतं, मधनच कधीतरी, पण बोलत असताना बरेचसे क्रिकेटचे रेफरन्सेस येतात. म्हणजे उद्या समजा तू विचारलं की काय झालं, आपला तो 13 तारखेला कार्यक्रम करायचा आहे, व्हेन्यू ठरला का, अगं लागली फिल्डिंग, हे आपोआप येतं. किंवा सगळ्या गोष्टी पार्टनरशिपमध्येच होतात. हा तुम्हाला गुगली का टाकलास, वाटेल ते बोलू नकोस, हा नो बॉल आहे, ही परिभाषा असते. ती प्रत्येक मी म्हणतो की तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात काम करतात त्या त्या क्षेत्राची ती परिभाषा आहे, ती तोंडात बसते.
फक्त क्रिकेटच्या परिभाषेचा अर्थ पटकन कळतो, एवढंच मला किती वाटतं. छान. पण कारण आणि तो म्हणजे जसं पुलं म्हणतात की क्रिकेट हा खेळण्याचा विषय नसून तो बोलण्याचा जास्त विषय आहे. म्हणजे अगदी टपरी पासून ते 5 स्टार मध्ये बसलेले सगळे लोक क्रिकेट विषयी बोलतात. नाही, क्रिकेट त्यांनाच कळतं. म्हणजे कोहली, रोहित शर्मा किंवा सचिन तेंडुलकर पेक्षा त्यांनाच कळतं, असं माझंही स्पष्ट मत आहे. खरंच म्हणजे मला हे आता तुम्ही म्हटल्यावरती आठवलं की आपण घरात बसून किती सहजपणे का तू यार, काय यार, कशासाठी तो तिथून बॉल मारला कशाला, अक्कल नाही का, फक्त त्याच्यात आपण भावनिक दृष्ट्या खूप गुंतलेला असतो क्रिकेटमध्ये. ती नाळ जी आहे ती बालपणापासून जोडली जाते, त्यामुळे या गोष्टी सहज येतात. बाकीच्या बाबतीत अरे पास का नाही केलास असे फुटबॉलवाले म्हणतील, पण क्रिकेटमध्ये अक्कल नाही, कसला कॅच सोडला एवढं सुद्धा येत नाही, खेळता कशाला देशाकरता. हा राग पेक्षाही ती भावनिक गुंतवणूक असते आणि त्याच्यामुळे. आणि राग आपल्याला आपल्या माणसांचा येतो ते म्हणणं अगदी इकडे खरं होतं. म्हणजे तो कितीही मोठा असला खेळाडू म्हणून तरी तो इतका घरचा वाटतो. त्यामुळे सचिन तेंडुलकर दैवत असून सुद्धा अरे तुरेच करतो आपण. आदर नाही का आपल्याला त्याच्याबद्दल? आदर आहे. फक्त होतं कसं की आपण त्याला आपल्या कुटुंबाचा भाग मानतो म्हणून ते अरेतुरे येतं. ते काही त्याचं अरेतुरे करायचंय म्हणून येत नाही आणि हे त्याला माहिती आहे, हे तो ऍप्रिशिएट करतो. आणि म्हणजे ते गिव्ह अँड टेक आहे दोन्ही बाजू. कारण त्याच्या मागची भावनिक गुंतवणूक, त्याच्या मागचे आशीर्वाद, गुणविशेष या सगळ्याची जाणीव असते खेळाडू. सर मला तुमच्यावर यायचंय. म्हणजे एकतर ना पुरुषांनी जेव्हा अशी काहीतरी भन्नाट कामं केली ना की मला खूप मज्जा येते इन द सेन्स की बऱ्यापैकी इकॉनॉमी किंवा फायनान्शियल मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी घराघरामध्ये पुरुषांवरती लादल्या गेल्या आहेत, नाही म्हणायला. म्हणजे त्याने कमवतं असलंच पाहिजे किंवा तर त्यामुळे त्यांचं काय होतं की बऱ्याच गोष्टी करायच्या राहून जातात. काही गोष्टी करता येत नाहीत कारण पैसे कमवायचे असतात, काही गोष्टी करता येत नाहीत कारण जबाबदारी असते. सो या सगळ्यामध्ये जेव्हा काहीतरी भन्नाट किंवा वेगळं काहीतरी करणारे जे पुरुष आहेत ना ते मला खूप इंटरेस्टिंग वाटतात. अगं मी नाही वेगळं काही करत. मला असं वाटतं की तुम्ही करता, कारण एकतर जर्नलिझम आणि त्यात क्रिकेट जर्नलिझम म्हणजे हे इतकं छान आहे हे फील्ड, आणि हे छान फील्ड आहे हे सांगण्याचं काम सुद्धा तुम्ही केलंय तुमचा ब्रँड बनवून. म्हणजे आज तुमच्याकडे म्हणजे आम्ही इन्स्पिरेशन म्हणून तुमच्याकडे बघतो, कारण अशा फील्डमध्ये सक्सेसफुल होणं म्हणजे आपल्याकडे टिपिकली डॉक्टर, इंजिनियर आणि हे सगळं चालत आलंय, पण ह्याच्यामध्ये सक्सेसफुल होऊन दाखवणं हे आम्ही खूप मस्त वाटतं आम्हाला हे जेव्हा आम्ही बघतो तेव्हा. तर हे तुम्ही कसं साध्य केलं? म्हणजे ही क्रिकेटचीच आवड होती की? नाही, मी खूप जणांना पहिल्यांदा सांगतो की पत्रकार मी खूप नंतरचा आहे. मी पहिला खेळाडू आहे, मी पहिला क्रिकेटर आहे. मी भरपूर क्रिकेट खेळलेलो आहे. अंडर-19 मी महाराष्ट्राचा कॅप्टन होतो, वेस्ट झोनचा व्हाईस कॅप्टन होतो, अंडर-19 इंडिया कॅम्पला होतो मी. त्यामुळे एज ग्रुप क्रिकेटपासून युनिव्हर्सिटी क्रिकेटपर्यंत भरपूर क्रिकेट मी खेळलेलो आहे. त्यामुळे क्रिकेट हे माझ्या अंगाबाहेरची गोष्ट नाहीच आहे. त्यामुळेच मी माझा ब्लड ग्रुप हा कौतुकाने आणि अभिमानाने C+ ब्लड ग्रुप सांगतो मी, क्रिकेट पॉझिटिव्ह. त्यामुळे खूप आधीचं प्रेम आहे आणि पहिला प्यार आहे हे माझ्या बायकोला सुद्धा माहिती आहे. हो, तिलाही सांगून लग्न केलं होतं की बाई ही तुझी सवत आहे, क्रिकेटची बॅट, क्रिकेट ही तुझी सवत आहे आणि ती सवत माझी लाडकी म्हणूनच तिने स्वीकारलेलं आहे. फक्त हे जमवणं हे होत गेलेलं आहे. मी असं अजिबात म्हणणार नाही की हे मी केलं. कारण असं आहे की एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर करू शकता की नाही हे उडी मारल्याशिवाय कळत नाही, आणि उडी मारल्याशिवाय खोली किती आहे हेही कळत नाही. मला एकच गोष्ट ठासून सांगायची वाटते की अपयशाची भीती नव्हती, कधीच नव्हती, खेळलेलं असल्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप विचार, खूप ॲनालिसिस मी करत नाही. चांगल्यापैकी अभ्यास करायचा, नंतर उडी मारायची. नाही जमलं ठीक आहे, एवढं काय त्याच्यात. उद्या व्यवसाय आहे, प्रोफेशन आहे, करून बघितलं, नाही जमलं दुसरं काहीतरी करू. उद्या तू सांग, तू आज अँकरिंग करते, तू मुलाखत घेतेस, तुझी आवड ही आहे. समजा दुर्दैवाने नाही जमलं तर तू उभी राहणार नाही आहेस का?
राहणारच ना कुठल्या तरी क्षेत्रात. मग घाबरायचं कशाला, करून बघू ना. हम्म. या पद्धतीने करत गेलो आणि एक एक गोष्टी जोडत गेलो आणि खूप वेळेला असं झालेलं आहे की अगदी ब्रेक पॉईंट यायचा की अरे हे नाही, व्हायबल होत नाहीये. कारण मराठीमध्ये, मी जर्नलिझममध्ये नाही म्हणते, मराठी जर्नलिझममध्ये फ्रीलान्स जर्नलिस्ट म्हणून काम करून तुमचं प्रोफेशन बनवणं हे खूप विचित्र गोष्ट आहे. कठीणपेक्षा विचित्र गोष्ट आहे, कारण ती नाही आहे. त्यामुळे ते झालं कसं याच्यापेक्षा मी मला होत गेलं. दरवेळेला कुठले ना कुठले तरी अगोदरचं स्किल मला कामाला आलं. मी जाहिरात क्षेत्रात अगोदर होतो, मी जाहिराती मिळवायचो न्यूजपेपर करता, मॅगझिन्स करता. ते गोष्ट ती ज्ञान मला या जर्नलिझमच्या कामात उपयोगाला आलं, कारण माझे स्पॉन्सर मी शोधत गेलो कित्येक वेळा. असं करत करत ते काडीनी काडी जोडत माझं हे घरटं झालंय. त्यामुळे याला क्रिकेट देवाची कृपा म्हणीन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला अगोदर म्हणल्याप्रमाणे माहिती नाही, मला अजिबात अपयशाची भीती नाहीये. वाव, ही अपयशाची भीती नाहीये हे जे तुम्ही म्हणताय, हे थोडंसं खेळाडूंकडे जास्त असतं का? 100%. म्हणजे एखाद्या साध्या नॉर्मल माणसापेक्षा. कारण अपयश पचवणं किंवा बाउन्स बॅक करणं किंवा अख्खा देश नजर लावून बसलेला असतो त्या शेवटच्या बॉलवर, आणि तेव्हा तुम्हाला किंवा शेवटच्या त्या ओव्हरवर, तेव्हा इतकं सेन राहणं, इतकं शांतपणे ते सगळं घेणं. नसतात शांत. नसतात? अर्थात नसतात. माणसं आहेत ती. प्रेशर नाही येणार, बीपी नाही वाढणार, पोटात गोळा नाही येणार. फक्त फरक कुठं असतो मी तुला सांगतो. तू काही क्रिकेटचा खेळा नाही आहेस. ओव्हरमध्ये 6 बॉल टाकतात हे तर तुला माहिती आहे. शेवटची ओव्हर आहे, जिंकायला 10 रन पाहिजेत आणि मैथिली बॉलिंग टाकते. पहिल्या बॉलला सिक्सर मारली म्हणून तू मटकन खाली बसून पुढचे 5 बॉल मी टाकणार नाही म्हणशील का? शक्य आहे का? तुला ते जे पहिल्या बॉलला आलेलं अपयश आहे ते पचवून मागं सोडून पुढचे 5 बॉल मी नीट कशी टाकेन, मी समोरच्याला आऊट कसं काढेन, माझे पहिल्या बॉलला चूक काय झाली ज्याच्यामुळे मला सिक्सर मारली, आता आऊट काढण्याचा मी कसं करेन, रन्स थांबून, हे करून तू एकजूट करून अपयश मागं सोडतेस आणि परत हल्ला करतेस. एवढंच क्रिकेट शिकवतं. कॅच सुटतो, तो कॅच सुटला की अक्षरशः धरणी माते पोटात घे, ही अवस्था असते फिल्डरची. पण तो कॅच उडताना प्लेयर विचार कसा करतात, वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं, पण विचार हा करतात कॅच उडला, सुटला, पण याचा अर्थ बॅट्समननी चूक केली, तो परत करू शकतो, चला परत प्रयत्न करूया. हा भाग आहे खेळामध्ये. हा भाग आहे की तुम्हाला त्या क्षणाला तुम्ही जे म्हणता ना, अभ्यासामध्ये परीक्षा दिली, रिझल्ट लागला की मग यश अपयश असतं. खेळाच्या दुनियेला प्रत्येक क्षणाला यश अपयश आहे. बॅडमिंटनला, टेबल टेनिसला 1 पॉईंट गेला, अपयश आहे. अरे पण सोड मागे, चल पुढचा पॉईंट खेळ. हा बॉल गेला सिक्सर किंवा मारली किंवा नाही मारली, पुढचा बॉल खेळ. हे खेळ शिकवतं. आणि याच्यामुळे ते मी दरवेळेला एक गाणं आनंदाने म्हणतो, आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तू, जो भी है बस यही एक पल है. याला खेळ म्हणतात. म्हणून खेळाडू थोडे वेगळे असतात. कारण दुःख करत बसायला वेळच नाही त्यांच्याकडे, संधीच नाहीये, परवानगी नाहीये, परवानगीच नाहीये. यू हॅव टू मूव्ह फॉरवर्ड. पण त्यांनी खेळाडू कणखर बनतात आणि त्यांना एक मानसिक बळ जे असतं, लढायचं बळ, हे हळूहळू करत ते येतच जातं. पर्सनल आयुष्यात पण येतं तसं 100%. का कोणाचं आयुष्य असं म्हणजे केकवॉक असतो? कुठली मुलाखत रंगते, कुठली नाही रंगत, होतं का नाही? बरं, तू असं पिनपॉईंट ठेवू शकते का म्हणून मुलाखत रंगली, म्हणून मुलाखत फसली? नाही होत. कधी कधी वातावरणच असं होतं की खूप सुंदर होतं सगळं. त्यामुळे तुम्हाला खेळाडूला सुद्धा क्रिकेटची गोष्ट बोलायची झाली तर एखाद्या बॅट्समनला यश येत जातं आणि एखाद्या बॅट्समनला भिंतीवर डोकं आपटलं तरी रन्स होत नाहीत. का असं होतं माहीत नाही, मलाही माहीत नाही, तेंडुलकरलाही माहीत नाही असं का होतं. त्याच्यात तर मजा आहे. बरोबर. आणि हीच गोष्ट आयुष्याची आहे. तुम्हाला सगळ्याच एक दिवस असा येतो, तू म्हणजे हात मारशील तिथं सोनं निघतं आणि एखाद्या दिवशी तू किती चांगला प्रयत्न कर माती होते. बरोबर. हे कळलं पाहिजे.
आणि हे कळलं तर मग तुम्ही जो चांगला दिवस असतो त्या दिवशी तुम्ही 8च्या ऐवजी 10च्या ऐवजी 12च्या ऐवजी 14 तास काम करा. मेक मोस्ट ऑफ इट. एखाद्या दिवशी असं दिसलं की अरे आज नाही जमत आहे, शटडाऊन, म्युझिक लावा, मित्रमैत्रिणींबरोबर बसा, खा प्या, आराम करा. झगडू नका अनावश्यक. टेक इट इझी. एव्हरीथिंग विल बी ओके. किती छान. म्हणजे पॉझिटिव्ह वातावरण असतं. म्हणजे मला नेहमी ना छान असा प्रश्न पडतो की नेमकं म्हणजे आपण बाहेरून टीव्हीवरती बघत असतो कदाचित, पण नेमकं त्या ग्राउंडवर काय होत असेल हा प्रश्न मला पडतो जेन्युइनली. की त्यांच्यामध्ये पटकन ते स्पिरिट येतं, ते एकत्र टीम अप होतात, काहीतरी डिस्कस करतात, मग परत खेळायला लागतात. म्हणजे जे टीव्हीवर दिसत नाही ते काय असतं? ते प्रचंड असतं आणि ते चेहऱ्यावर दाखवत नाही. मगाशी जे म्हणलं की 10,000 प्रयोग जरी केलेले असले तरी प्रशांत दामलेला पहिली एंट्री घेत असताना पोटात फुलपाखरं नाचत असतातच. हे मी त्याशी बोललोय, माझा मित्र आहे. मजा त्याच्यातच आहे. तू मला एक गोष्ट सांग, आज इथं या गप्पांसाठी येणं मलाही उरूर होते. अरे काय आरपार, अरे मैथिली कशी बोलेल, तुला एक उत्सुकता असते, पोटात गुरगुर असते, अरे सुनंदन कसा बोलेल माझ्याशी. पण हे टेन्शन नाहीये, ही अँक्झायटी आहे. टेन्शन कुठलं असतं की जेव्हा तुमची तयारी नसते, जेव्हा तुम्ही मेहनत केलेली नसते, अभ्यास केलेला नसतो, विचार केलेला नसतो, घाम गाळलेला नसतो, अनुभव नसतो, त्यावेळेला तुम्ही अंधारात धडक मारता म्हणून तुम्हाला टेन्शन येतं. खेळाडूंच्या बाबतीत त्यांना यश अपयश जरी येत असलं तरी त्याच्या मागं खूप मोठी मेहनत, त्याच्यात असलेलं प्रचंड सातत्य, स्वतःला बॅक करायची तयारी, विश्वास असतो त्यांचा स्वतःवरती की येस आय कॅन डू इट. ह्या गोष्टींमुळे ते वेगळे ठरतात आणि म्हणून या सगळे निगेटिव्ह थॉट्स, राग, लोभ हे सगळं बाजूला ठेवून त्या क्षणावरती ते फोकस करू शकतात आणि म्हणून पुढे जाऊ शकतात. आणि ग्राउंडमधलं वातावरण हे संपूर्णपणे वेगळं असतं. एक सेकंद तू असा विचार कर, आपण एखाद्या हाऊसिंग सोसायटीत राहतो आणि आपण मॅच बघताना म्हणतो काय प्रेशर घेतात, प्रेशर खाली पचकतात, लाजा वाटत नाही त्यांना. तीच लोक, तुझ्या माझ्यासारखी सामान्य लोक, हाऊसिंग सोसायटीमध्ये आपण लिफ्टमध्ये जातो, अचानक दिवे जातात, दुसऱ्या सेकंदाला आपल्याला गुदमरायला लागतं, जेव्हा भरपूर ऑक्सिजन त्या लिफ्टमध्ये असतो. साधारणपणे 45 सेकंद ते 90 सेकंदात लिफ्ट बॅकअपचे दिवे चालवून लिफ्ट परत चालू होते. तोपर्यंत आतनं आपण ती लिफ्ट आपटायला लागतो, दरवाजा उघडा, मला घुसमटायला होत आहे. तीच आपण लोक अक्कल नाही, प्रेशर खाली खेळता येत नाही हे म्हणत असतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये लोकांनी हा विचार केला पाहिजे की जेव्हा 1,00,000 लोक ग्राउंडवरती ओरडून बोंबलून तुमच्याकडे बघत असतात आणि टी व्हीवरती 20, 25, 30 कोटी लोक बघत असतात, त्यावेळेस त्याचं प्रेशर हे खेळाडूच हँडल करू जाणे, आपण नाही. खूप खरी गोष्ट आहे. पण तुम्हाला असं वाटतं की आता हे थोडं बदललंय? म्हणजे जितकं आधी, म्हणजे हे ऐकलंय आम्ही की पाकिस्तानातली लोक तर टीव्ही फोडणं वगैरे करायची जर का मॅच हरली, अजूनही करतात, पण भारतात तसं संयमाने घेतलं जातं किंवा खूप थोडं अजून तेवढी प्रगल्भता आलेली नाही आली. ती प्रगल्भता कधी येईल माहितीये का? तू मी हे शूटिंग करणारे आपले दोघही मित्र, कुठलाही खेळ गल्लीत असू देत नाही तर दिल्लीत असू देत, आपण खेळत असलो तर आपल्याला अंदाज येईल ना प्रेशर म्हणजे काय. मग आपण बोलणार नाही, कारण ते प्रेशर आपण सुद्धा, हो का नाही, ते आपण सुद्धा हँडल केलेलं जर का असेल तर आपण कदाचित मान देऊ की अरे मला माहिती आहे प्रेशर असतं, लगेच त्यांना हे नका करू, थांबा जरा. एवढं जरी झालं पण त्याच्याकरता प्रत्येकाने ते प्रेशर हँडल करायची तयारी दाखवली पाहिजे. जी लोक ते प्रेशर टाळतात, आपल्याला काय करायचंय, कशाला एवढं, आपण बरं, आपलं बरं, सकाळी ऑफिसला जातो, 4ला पोहे खायला घरी, आपल्याला प्रेशर, त्यांना प्रेशर करणारच नाही. जी लोक प्रेशर घेतात, आउट ऑफ कम्फर्ट झोन राहतात, त्यांना ते कळतं, पण त्याच्यातच खरी मजा आहे. हे एक उदाहरण मला आठवलं की आमच्या चाळीमध्ये जेव्हा क्रिकेट खेळायची मुलं,
आणि त्यांची चुकून जरी एकदा कधी वर नजर गेली तर ते दुसऱ्या बॉल आउट व्हायचे. कारण परफॉर्मन्स प्रेशर, आपण जे आत्ता बोलतोय की इतके लोक तुम्हाला बघत असतात, त्यावेळेला ते सेन राहणं. पण तुम्ही जे म्हणताय की दॅट इज नॉट इझी, पण ते खेळाडू करून दाखवतो किंवा तेवढी त्यांची तयारी झालेली असते मनाची. ही खूप मस्त आणि गोष्ट आहे. तपश्चर्या आहे. तपश्चर्या आहे. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. ही म्हणजे देवदत्त देणगी नाही, अजिबात देवदत्त देणगी नाही. ही अगदी थोडं 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 करत जमवलेली तपश्चर्येची ही सबलता आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. एक मुद्दा असाही आहे की आपण जे पुरुषांबद्दल किंवा बॉईज टॉक मध्ये आपण बोलतोय, त्यामुळे हा प्रश्न मला पडतो की बऱ्याचदा पुरुष एक्सप्रेस छान करू शकत नाहीत. म्हणजे रडलं की त्यांना म्हणतात काय हातात बांगड्याभर. म्हणजे जनरली हे जे आपलं आतापर्यंत चालत आले, आता अर्थात ते बदलत आहेत गोष्टी, पण तरी टिपिकली असं असतं की आता आज माझे आजोबा घरी वारले तर माझा बाबा रडू शकत नाही आणि मला ह्याचं खूप दुःख आहे. पण हेच खेळाडूच्या बाबतीत असं एक आहे की ग्राउंडवर जेव्हा ते असतात तेव्हा ते हसतात, ते रडतात, ते व्यक्त होतात, ते नाचतात. म्हणजे ही जी त्यांना, म्हणजे मला तर असं वाटतं की ही लिबर्टी आहे लिटरली, की त्यांना सगळं करता येतं ग्राउंडवर आणि नोबडी इज गोइंग टू जज देम. नाही, आणि जज देम ही गोष्टच मला मान्य नाही. मी बंडखोर म्हणून काय म्हणते, जोशी काय म्हणतील म्हणून मी जगतच नाही. कारण काय माहितीये का, मला जे वाटतं ते खरं आहे का खोटं आहे हे लक्षात घ्या. कधी कोणावरती अनावश्यक चिडायचं नाही, कधी कोणाची अपशब्द वापरायचा नाही. या गोष्टी करत जर का राहिलं, आणि मी कित्येक वेळेला नॉर्मल कंडिशनमध्ये स्ट्रॉंग जरी असलो तरी एखादं छान नाटक बघताना माझ्या डोळ्यातनं अश्रू येऊन जातो, आनंदाने सुद्धा, नॉट नेसेसरली दरवेळेला दुःखाने, आनंदाने सुद्धा अश्रू येऊन जातो. माणसांना, जुन्या माणसांना भेटताना माझं मन भरून येतं. आणि ते दाखवणं, याच्यात बांगड्या भरणं, अमुक तमुक, हे फालतू विचार आहेत, खूप जुने बुरसटलेले विचार आहेत. सोडा आता आहे मागे. एक्सप्रेस होणं हे तू फार छान गोष्ट सांगितलीस. मी आत्ताही विचार करता की ग्राउंडवरती लोक अगदी सहजी अर्थात एखाद्या मॅचला रफेल नादाल आणि रॉजर फेडररच्या ह्याच्यामध्ये नदालनी रॉजर फेडररला हरवलं, आणि तो रॉजर फेडरर जो टेनिसचा बादशाह समजला जातो, तो रफेल नादालच्या खांद्यावरती मान ठेवून रडलाय प्राइज डिस्ट्रीब्युशनमध्ये. म्हणजे तो काही वीक आणि हा काही खूप स्ट्रॉंग असं नाहीये. कारण एका मॅचला रफेल नादाल रडलाय, दुसऱ्या मॅचला हा रडलाय. आणि हा फरक किती असतो जो रॉजर फेडररनी समजून सांगितला होता. मी सामने जिंकलो, त्या सामन्यामध्ये मी 54% गुण पॉइंट्स मिळवले, समोरच्यांनी 46. एवढाच फरक आहे. मी महान नाहीये, एवढाच फरक आहे जिंकण्या आणण्यामध्ये. परत हे खेळाडू समजतात म्हणून ते एक्सप्रेस होऊ शकतात, मोकळे होतात. सामान्य लोक, पुरुषी अहंकार वगैरे या गोष्टी सोडा की. आता तुम्ही माणसं आहात, मी माणूस आहे, तू माणूस आहे. मला टाळी द्यावीशी वाटली मी टाळी देईन, मी असं वाटलं हसीन, मला रडावं वाटलं तर मी रडीन. मी खूप स्ट्रॉंग आहे, कोणी काय झालं तरी मी माझा स्ट्रॉंग. अरे नाही रे बाबा, मोकळा हो. कीप इट सिम्पल. पण कीप इट सिम्पलच माहिती खूप अवघड आहे. म्हणजे आपण तेच म्हणतो ना की साधं राहणं सगळ्यात अवघड आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही तपश्चर्या ना, त्यातूनच ते साधेपण येतं. म्हणजे मी खूप मोठी स्टेटमेंट्स करण्याएवढी मी मोठी नाही, पण त्यामुळे हा पेशन्स येत असेल की काय. ती तपश्चर्याच एवढी आहे. इतके वर्ष तुम्ही एका गोष्टीला एवढं डेडिकेट केलंय तुमचं आयुष्य, जे खूप गरजेचं. आणि म्हणजे एक खेळ आपण म्हणतोय, पण प्रत्येकाने हे असं असावं असं तुम्हाला वाटतंय? असायलाच पाहिजे. खेळामध्ये अजून एक गमतीदार गोष्ट अशी आहे की कष्ट केले, मेहनत केली, सातत्य ठेवलं म्हणजेच यश मिळेल असं नाहीये. हे जे अनसर्टन्टी आहे ती खरी खेळाची सुंदरता आहे माझ्या मते. हे लक्षात घेतलं पाहिजे. सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी, बहुतांशी ठिकाणी कष्ट केले की यश मिळतं. परंतु इकडं तसं नाहीये. तुम्ही शून्यावर आउट होऊ शकता, तुम्ही मॅच हरू शकता. एखाद्या वेळेला फुल टॉस वरती विकेट मिळते, एखाद्या वेळेला उत्कृष्ट बॉल टाकून सोपा कॅच तुमचा सहकारी सोडतो. हे सतत चालू असतं. त्यामुळे खेळाडू या सगळ्या गोष्टी पचवू शकतात. म्हणजे काहीच असं ठरलेलं नाहीये, अजिबात नाही. सगळंच अनसर्टन.
आणि त्यामुळे मला वाटतं चॅलेंजेस ऍक्सेप्ट करणं आणि त्याला सामोरं जाणं हे खूप विशेष इझिली. काय आहे त्याच्यात? खेळाडू म्हणतो विशेष काय आहे त्याच्यात? प्रत्येक बॉललाच चॅलेंज आहे, पण त्याच्यासाठी तर ते जगतात ना, ते आवडतं त्यांना. आणि कित्येक वेळेला ते आव्हान दुसऱ्याला देत नसतात, ते स्वतःला देत असतात. तुम्ही तुमच्या क्षमतेला न्याय देत असता का हे सतत तपासत असतात. म्हणून ते बघताना खूप भारावून जायला होतं, मजा येते. जसं की मी सुरुवातीलाच तुम्हाला विचारलं की मी महिला आहे म्हणून मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटत नाहीये, म्हणजे त्याचा जेंडर स्पेसिफिक संबंध आहे का हे एकतर मला जाणून घ्यायचंय. आणि अजूनही क्रिकेट या क्षेत्रावर पुरुषांची मक्तेदारी का आहे, म्हणजे अजूनही बघणारे पण पुरुष आहेत, खेळणारे पण पुरुष आहेत जास्त नाही, प्रमाणात. महिलांचं क्रिकेट खूपच सुधारलंय आता. परंतु प्रत्येक खेळामध्ये एक जी बेसिक ताकद लागते, ती ताकद देवानी पुरुषाला थोडीशी जास्त दिली. त्याचा परिणाम तुम्हाला ग्राउंडवरती दिसतो. त्यामुळे क्रिकेट म्हणा, फुटबॉल म्हणा, याच्यामध्ये टेनिस म्हणा, याच्यामध्ये ती ताकद, ही गोष्ट पुरुषांच्या ह्याच्यात जास्त दिसते. स्किलच्या बाबतीत पुरुष आणि महिला ऑलमोस्ट सेम आहेत, त्यामुळे तो प्रश्न येत नाही. परंतु ही ताकद ही देवाची गोष्ट आहे, त्यामुळे त्याच्यातला तो फरक दिसतो. म्हणून थोडंसं फॅन फॉलोईंग इकडं आणि तिकडं कमी जास्त होताना दिसेल. परंतु बाकी तू जर का फॅन्सच्या बाबतीत म्हणलंस तर हा तुझा संपूर्णपणे गैरसमज आहे की महिलांना क्रिकेटचा किडा नाही किंवा महिलांना क्रिकेट कळत नाही. अजिबात नाही, अजिबात असं नाही आहे. फक्त कसं आहे की ती गोष्ट तुम्हाला कशी लहानपणापासून शिकवली जाते, ते संस्कार कसे होतात. म्हणजे मी एक गमतीने तुला उदाहरण देतो. मी सिडनीला एक टेस्ट मॅच कव्हर करत होतो, प्रेस बॉक्समध्ये बसून बघत होतो. माझ्या समोरच अशी नॉर्मल प्रेक्षागृहामध्ये एक छान गोड म्हातारी रोज मॅच बघायला येत होती. असेल 60-65ची असेल. मला तो एक किडा फार असतो, जाऊन विचारायला अरे काय. मी गेलो एक दिवस, म्हटलं हा यंग लेडी हाऊ आर यू डुईंग वगैरे. ती हसायला लागली. मी म्हटलं मी बघतोय रोज तू येतेस छानपैकी 2 बिअरचे कॅन, खाणं पिणं सँडविच वगैरे घेऊन, आणि एक ती टेस्ट मॅच बघत होती शांतपणे 4-5 दिवस टेस्ट मॅच. म्हटलं कमाल आहे तुला दुसरं. ती म्हणली मी इंग्लंडची आहे. म्हटलं तू सिडनीला काय करते. नाही म्हणे पोरीकडे आले होते. म्हणलं मग क्रिकेट म्हणे काय, म्हणजे माझ्या रक्तातच आहे. लहानपणापासून आम्ही बघतोय, अमुक तमुक वडिलांबरोबर गेले, भावाबरोबर गेले, मॅचेस बघणं, टेस्ट मॅच बघणं. मी कधीपासून टेस्ट मॅच. तिने सगळी मला कहाणी सांगितली आणि करून ती म्हणली की मी ज्या काउंटीची मेंबर आहे त्या काउंटीचा मायकेल हसी हा ओव्हरसीज खेळाडू होता. म्हणून मी हक्काने गेले त्याकडे. मी सांगितलं मी इंग्लंडहून आली आहे, तुझ्या काउंटीची, मला पास दे म्हणली. मायकेल हसीने तिला पास दिला होता. आणि ती म्हातारी शांतपणे कुठला गाजावाजा न करता रोज व्यवस्थित येऊन मॅच बघत होती. आज दुसऱ्या दिवशी मी राहवलं नाही म्हणून मी केला. तिसऱ्या दिवशी तिने एक सँडविच, एक बिअरचा कॅन माझ्यासाठी वाढवला होता. त्यामुळे असं नसतं. त्यामुळे महिला असं काही नाहीये. खेळाचं प्रेम आहे, खेळाचं प्रेम आहे आणि त्या दृष्टीने लोक येतात. वाव. ओके. भारतामधले असे भारतातल्या काही फॅन्स तुम्हाला असं काही हे आठवतात? आहे अगं, खूप फॅन्स असे आहेत की ज्यांना क्रिकेटचं खूप आवड आहे. आणि संयमी खेर नावाची मोठी ॲक्ट्रेस सुंदर सिनेमात काम करते आणि आत्ताच तिचा क्रिकेटवरचा घुमर नावाचा सिनेमा आला होता. काय खेळाचं प्रेम आहे तिला सुद्धा, काय क्रिकेटचं, बाप रे. म्हणजे माझं विक्रम साठेचं, स्वानंद किरकिरे, आमचं एक छोटंसं रेंटेड ऑफिस होतं मुंबईमध्ये. आणि टाइमपास म्हणून आम्ही हँगिंग बॉल लावला होता. म्हणजे तो बॉलला भोग पाडून असं हे ते. ती संयमी आम्हाला भेटायचं निमित्त करून यायची. ती हँगिंग बॉलवरती बॅटिंग करायला यायची. टका 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 बडवत बसायची. इतकं तिला म्हणजे क्रिकेटचं हे आहे. त्यामुळे असं अजिबात नाही आहे. आणि नुसते यंग गोष्टी लोकांचं नाही म्हणत आहे. जसं मी या इंग्लिश महिलेचं सांगितलं तसं भारतात सुद्धा आहेत खूप जण. आणि अगदी चपखल कॉमेंट करतात. मला फोन करून सांगतात की अरे सुनंदन, तुला असं नाही काय वाटत की ती त्यावेळेला ती गोष्ट घडली, त्यांनी मॅचला कलाटणी मिळाली. आणि म्हणतात तेव्हा जसं पुलं म्हणतात ना की PL ते गल्ली चुकलं का हो.
रावसाहेब म्हणतात, तर बरोबर. त्यांना ते कळत नाही असं, ते कळतं तेवढं, राग नाही कळत, हा, परंतु ते पीएल ते गल्ली चुकलं का हो, हे कळतं. तसं क्रिकेट कळतं. कळतं हो लोकांना. हो, महिलांना कळतं क्रिकेट. सही आहे. मला नाही, म्हणजे मी मला वाटतं की माझ्या पुरता विचार करते, त्यामुळे मला असं वाटतं की मला नाही कळत असेल कदाचित. क्रिकेट हा एक साधारण असा विषय आहे की ज्याच्यामध्ये म्हणजे कलाकार आणि क्रिकेटर्स हे बऱ्यापैकी मला असं वाटतं की यशाच्या शिखरापर्यंत पोचतात, ते सगळं अनुभवतात. स्टारडम असेल, पण तो एक मला वाटतं 5 ते 6 वर्षांचा एक पिरियड असतो की ज्याच्यामध्ये ते भरपूर शिखरावर असतात. पण ते जे मॅनेज करणं आहे, म्हणजे अगदी तुम्ही खेळत नसाल किंवा ग्राउंडवर नसाल, पण तरी सुद्धा तुम्ही ऍक्टिव्हली लोकांच्या नजरेत आहात, तुम्ही तरी सुद्धा तुमचं करिअर वेगळ्या पद्धतीने, म्हणजे मी हे बघते की कोच होणं असेल, कॉमेंटेटर होणं असेल. सो हे ते जे म्हणजे असं त्यांचा तो ऑरा जो मेंटेन ठेवतात ना क्रिकेटर्स, तसं सगळ्यांना जमत नाही. पहिलं तर मला हे विचारायचं की खेळाडूचं खेळानंतरचं आयुष्य कसं असतं, एकदा का तो रिटायर झाला त्याच्यानंतरचं त्याचं आयुष्य कसं असतं, आणि ते मेंटेन ठेवण्यासाठी ते एक्स्ट्रा काही एफर्ट्स घेतात का? आपल्यात आणि त्यांच्यात एक फरक असतो, ते ठरवेल ते करू शकतात. उदाहरणार्थ, समजा मी ठरवलं की मी आठवड्यातले 5 दिवस व्यायामाला जाईन, तर ते कदाचित 5.5 दिवस जातील व्यायामाला, 4.5 जाणार नाहीत कधी. आपण कसं म्हणतो, अरे कालच नेमकी मुंबईहून माझी मैत्रीण मैथिली आली, मग ती म्हणाली आपण संध्याकाळी भेटू, आणि मग गप्पात उशीर झाला, मग आम्ही म्हटलं संध्याकाळी आता व्यायामाला कशाला जायचं. असं होत नाही. ठरवतील ते करू शकतात. आणि एक लक्षात घे, तू कुठलाही यशस्वी माणूस घे, त्याच्या अंगी असलेले हे मूलभूत गुण 100% सेम असतात. क्षेत्र बदलेल, कामाची पद्धत बदलेल, परंतु हे गुण सेम असणं, वक्तशीरपणा असेल, व्यायाम असेल, डाएट असेल, शिस्त असेल, कुठलीही गोष्ट असेल, मेहनतीची गोष्ट असेल, ती लोक चुकणारच नाही. आणि याच्यामध्ये इवन शाहरुखचं ते वाक्य फार मोठं आहे. तो म्हणतो, ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या गोष्टी करण्यासाठी मनाला असं एखाद्या गुराला काठी लावून टोकत टोकत तुम्ही असे घेऊन जाताना, इथं नको जाऊ इकडं जा, तसं मनाला घेऊन जायला लागतं तुम्हाला. आणि ही ती लोक करू शकतात. आणि या गोष्टींच्या सवयींमुळे खेळत असताना असू देत किंवा कलाकार ऍक्टिव्ह काम करत असताना असू देत किंवा नंतर असू देत, त्याच गोष्टी ते एक्सटेंड करतात. सुनील गावस्करांचं उदाहरण आमच्या डोळ्यासमोर आहे. काय अजून गोड दिसतात, काय अजून गोड वागतात, काय अजून गोड शिस्त पाळतात. 75व्या वर्षी त्यांचा जो उत्साह आहे, कमाल आहे. आणि पुढची गोष्ट, हे सगळं बघून मी काही शिकलो नाही, काय तुम्ही या सगळ्या गोष्टींचा ऍक्सेस आहे, तुम्ही या सगळ्या गोष्टी रोज बघताय, त्याच्याकडनं शिकायलाच पाहिजे. 10 नाही 5 शिकायला पाहिजे, तरी माझ्या आयुष्याचं भलं होणार आहे. त्यामुळे एवढाच म्हणायला गेलं तर सिंपल फरक मी तुला जो सांगितला, की ते ठरवतील ते करू शकतात. वाव, पुन्हा तेच आपण सगळं म्हणतो ना की पॅशन वरतीच येऊन थांबतं, सगळं डेडिकेशन वरतीच येऊन थांबतं, तशीच गोष्ट आहे. हो हो. तुम्हाला ड्रेसिंग, मला जर आता किस्से ऐकायचे, म्हणजे जसं की मी म्हटलं की तुम्ही इतके त्यांच्या सोबत वावरत असता, तर हा अनुभवच खूप चेरिशिंग असेल ना, म्हणजे वेगळा असेल आणि आमच्यापेक्षा. तर नेमकं काय असतं त्यांचा ऑरा काय असतो, ते कसे वावरतात? ड्रेसिंग रूम हे साधनेचं पवित्र ठिकाण वाटतं मला. ती क्लबची ड्रेसिंग रूम असू देत, ती इंडियन टीमची ड्रेसिंग रूम असू देत, त्याच्यातलं पावित्र्य हे सेम असतं. कारण मंदिर छोटं मोठं आणि पंढरपूरचं, तर पंढरपूरच्या मंदिरात जाऊन तुम्हाला अजून पावित्र्य वाटेल, पण म्हणजे छोट्या मंदिरात नसेल असं नाही. तसंच ड्रेसिंग रूम ही कुठली धरली तरी ते पावित्र्य मला जाणवतं. आणि तिथेच या सगळ्या ज्या इमोशन्स असतात त्या कोंडलेल्या असतात, त्या तिथेच एक्सप्रेस होतात. ग्राउंडवर गेल्यानंतर हे लोक एकदम वेगळे असतात. त्यामुळे जे काय आनंद असेल, दुःख असेल, फ्रस्ट्रेशन असेल, राग असेल, लोभ असेल, हे सगळं तिथं काढलं जातं, बाहेर नाही. कारण जर का त्याचा परिणाम बाहेर झाला तर कामगिरीवर भयावह परिणाम होऊ शकतो. ही गोष्ट
ड्रेसिंग रूममध्ये खूप मी कमी वेळा गेलोय ऑनेस्टली, कारण ड्रेसिंग रूम ही अशी जागा त्यांची आहे, स्पेस असते. त्यांची स्पेस आहे, आपल्याला परवानगी नसते. मी 1-2-3 वेळा घुसलेलो आहे. 2003 इंडिया पाकिस्तान मॅच नंतर एकदा घुसलो होतो फोटो काढण्याच्या निमित्ताने. 2007ला वर्ल्ड कप आपण जिंकलो, T20 वर्ल्ड कप, त्याच्यानंतर एकदा घुसलो होतो. एकदा साऊथ आफ्रिकेमध्ये आपण खूप सुंदर पद्धतीने खेळ करून टेस्ट मॅच जिंकलो. त्यावेळेला राहुल द्रविड मला स्वतः ड्रेसिंग रूममध्ये घेऊन गेला होता फोटो काढायला. वाव. ते वातावरण बघणं आणि हा सगळा वेडा प्रकार असतो, वेडा. कारण तिथे ते अनप्लग्ड असतात. हम्म. त्या एकाच जागी ते अनप्लग्ड असतात आणि प्रत्येकाची पद्धत, प्रत्येकाला जपायचं एक मुभा दिलेली असते. फॉर एक्झाम्पल, तुला गाईडमधलं गाणं ऐकून शांत व्हायला होईल, मला कदाचित एखादं रॅप म्युझिक बघून मला आवडेल आणि मी ओके होईन. तेव्हा प्रत्येकाने कोण देवाची प्रार्थना करेल, कोण कुठलं तरी मासिक वाचेल, या सगळ्या गोष्टीची परमिशन असते. फक्त त्या सगळ्याचा परिणाम सकारात्मक होऊन तुम्हाला कामगिरीत उत्तम दिसलं पाहिजे, असं ते ड्रेसिंग रूम असतं. त्यामुळे गोष्टी तिथं सारख्या बदलत असतात, फ्लुईड असतात, कारण ग्राउंडवरची परिस्थिती बदलत असते. त्यामुळे खरं तर फार मजेदार इमोशन्स असतात तिथे. राईट. तुम्ही जे म्हणालात की इमोशनल म्हणजे अग्रेशन जे असतं ते तुम्ही फार फार तर ड्रेसिंग रूम पर्यंत दाखवू शकता, ते ग्राउंडवर येऊ शकत नाही किंवा आलं नाही पाहिजे. पण आपण असे खेळाडू बघतो ना की ज्याच्यावरती म्हणजे ज्यांना असं म्हणतात की त्यांच्या डोक्यावर बर्फाचा गोळा असतो, म्हणजे तेवढे शांत असतात, तर काही खूप अँगर एक्सप्रेस करणारे असतात, तिथेच त्यांना तो मोकळा व्हायचा असतो. सो हे कसं आहे, म्हणजे हे आपल्या खेळाडूंच्या बाबतीत तुम्ही काय ऑब्झर्व केलंय? धोनीचं म्हणणं असं आहे की तुम्ही रागाच्या भरात ग्राउंडवर असू देत, ऑफिसमध्ये असू देत, घरी असू देत, तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. बरोबर. त्यामुळे तुम्ही त्या भावनेच्या आहारी न जाणं ही परत तुम्हाला तपश्चर्येने हळूहळू करत मिळवायला लागतं, तो कंट्रोल मिळवायला लागतो. बरोबर. तो राग हे करून. ही झाली धोनीची गोष्ट. दुसऱ्या बाजूला नोवाक जोकोविच म्हणतो की मी लोकांना खूप वेळेला वाटतं की माझा इतका फोकस असतो की मला बाकी काहीच आठवत नाही. तो म्हणला नाही असं, मलाही अचानक आठवतं की अरे काल आपल्या मुलीला ताप आलेला होता, तिची तब्येत बरी नव्हती, आता ती बरी आहे का, मी 6 तासापूर्वी घरनं निघालो मॅचच्या तयारीसाठी, माझ्या मुलीचा ताप उतरला का, हा विचार मनात येत नाही का? 100% येतो. पण ते काळजी करायला माझी बायको आहे, मला कॉन्सन्ट्रेट या ग्राउंडवरती करायला पाहिजे, हा विचार मागे सरकवून मी त्या बॉलवरती कॉन्सन्ट्रेट करतो, त्या पॉईंटवरती कॉन्सन्ट्रेट करतो. ही गोष्ट आहे. त्यामुळे या इमोशन्स ज्या आहेत सगळ्या त्या खेळाडूंना येत नाहीत अशी गोष्ट नाही. आणि मला वाटतं ही खूप व्यक्तिसापेक्ष पण गोष्ट आहे की 100%. ज्याचा स्वभाव जसा असेल तसं ते रिॲक्ट केलं जातं. महत्वाची गोष्ट काय माहितीये का, मी तुझ्यासारखं तू माझ्यासारखं वागलं नाही पाहिजे. एखादा माणूस अग्रेसिव्ह असला, कोहली जात्याच अग्रेसिव्ह आहे, त्याला ते शोभून दिसतं, ते तो कंट्रोल करू शकतो, त्याची एनर्जी तो त्या पद्धतीने चॅनलाइज करू शकतो. याच्या लोट चेतेश्वर पुजारा, त्याला तुम्ही शिव्या घातल्या तर तो असा हसायचा की काय म्हणजे हा तू घाल, उलट त्याच्यातनं त्याला फ्युएल मिळायचं, मोटिवेशन मिळायचं. तेच कोहली आरेला कार्य करेल, पण तेच आरेला कार्य जर का आता फॉर एक्झाम्पल समजा मी तुला पूर्ण परवानगी दिली की गलिच्छ शिवी घाल, तर येडा बावळट नालायक ह्याच्या पुढे आपण नाही जाऊ शकत. बरोबर. त्याच्यापेक्षा घाण शिवी आपण रस्त्यावरती कोणावरती चिडून दिली तर त्याला दुखवण्यापेक्षा आपलंच बीपी वर खाली होतं, आपल्यालाच त्रास होतो, गिल्ट येतं. त्यामुळे तुम्ही या गोष्टी समजून प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने खेळ करायला पाहिजे. राहुल द्रविड म्हणायचा सर्वात कठीण बॅटिंग सेहवाग समोर करताना होते. तो ज्या पद्धतीने बॉल मारतो असं वाटतं प्रत्येक बॉललाच बाउंड्री सिक्सर मारणं शक्य आहे, पण मग मी स्वतःला समजवतोय तो सेहवाग आहे, मी राहुल द्रविड आहे, त्याला त्याच्या पद्धतीने खेळू देत, मी माझ्या पद्धतीने खेळेन. हे या खेळाडूंना आकलन क्षमता जी असते ना अचाट असते. सो ह्यावरनं मला हे जाणवते की जरी आपण आपल्या देशासाठी खेळत असलो तरी सुद्धा त्या 10-11 लोकांमध्ये कॉम्पिटिशन, कंपॅरिझन
ह्या गोष्टी ते कसं म्हणजे हे स्पोर्ट्समन स्पिरिट आपण म्हणू शकतो हो, का, हो. की काय नेमकं, कारण कुठल्याही एखाद्या कंपनीमध्ये सुद्धा इव्हेंच्युअली आपल्याला काहीतरी अचीव्ह करायचं असतं, टार्गेट कम्प्लीट करायचं असतं, हे असतातच गोष्टी. पण मग एकालाच फक्त थोडंसं काहीतरी बूस्ट मिळतो, एकालाच एन्करेजमेंट मिळते, अप्रिसिएट केलं जातं. सो हे कसं डील करतात? नाही तसं एक लक्षात घे तू, हां. मी तुला पाण्यात बघणं ही भावना चुकीची आहे. परंतु तू 100 केल्यानं मी आता 150 करतो, ही भावना वाईट नाहीये. सकारात्मक स्पर्धा ही खेळाच्या दुनियेत असलीच पाहिजे, की तुझ्यापेक्षा मी जास्त मेहनत करीन, आय विल बी बेटर प्लेअर दॅन यू, विच इज व्हेरी गुड. आणि हे करून मी 6ला दरवेळेला एक कोबी ब्रायंट जो महान बास्केटबॉलपटू होऊन गेला होता, त्याच्या टीममधल्या एका माणसाने सांगितलं होतं की मी कुठल्या तरी दुसऱ्या टीममधनं कोबी ब्रायंटच्या टीममध्ये आलो. मी ऐकलं होतं त्याबद्दल की हा भन्नाट खेळाडू आहे, हा खूप मेहनत करतो. अच्छा, तू मेहनत करतोस का? दाखवतो तुला, मी तुझ्यापेक्षा जास्त मेहनत करीन. म्हणजे काय, ट्रेनिंग 6ला चालू होणार असलं, मी 5:30ला जाईन, अर्धा तास मी तुझ्यापेक्षा जास्त मेहनत करीन. मी गेलो तर ऑलरेडी 5:30ला याचं 1 तास ट्रेनिंग झालेलं असायचं. म्हणून मी 4ला जायला लागलो तर हा 3ला येतो हे कळलं. ह्याच्यातनं दोघांचाही फायदा आला. बरोबर. दोघांनी जास्त मेहनत केली, त्यांची टीम वरती गेली. ही झाली सकारात्मक खुन्नस. याच्यात वाईट नाहीये. नकारात्मक खुन्नस हे खेळाडू बाजूला ठेवतात. म्हणजे कसं होतं की राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, VVS लक्ष्मण, सौरव गांगुली, सेहवाग एकत्र खेळत होते. ती चढाओढ होती की तुझ्यापेक्षा मी जास्त बेटर करीन, तुझ्यापेक्षा मी जास्त मॅचेस जिंकून देईन. त्यांनी सचिनचं स्वतःचं हे म्हणणं आहे की मी जास्तीत जास्त 12,000 रन्स करू शकलो असतो, मी 15 केल्या. राहुलनी 10 करायला पाहिजे होत्या, त्यांनी 12 केल्या. ह्या चढाओढीतनं उलट संघाचा फायदा आला, सगळेच जण बेटर करत गेले. आणि जो दुसरा मुद्दा तू म्हणलीस की तुम्ही करता, परंतु ऑफिसमध्ये असू दे, त्याच्यामध्ये एकाला त्याचं श्रेय मिळतं. मला साधी गोष्ट सांग की जर समजा वर्ल्ड कप आपण 2011 साली जिंकला, कप्तान धोनी होता, बक्षीस वितरणामध्ये कप कुणी हातात घेतला पहिला, कोणाला दिला जातो? कॅप्टनलाच दिला जातो. आता हा कॅप्टन जर का छाती बडवायला लागला की ए कॅप्टन मी आहे, ए मी जिंकला, तर तो मूर्ख आहे, कारण तो एकटा नाही जिंकत. हेच धोनी काय करतो, धोनीलाही माहितीये मी एकट्याने केलेलं नाही. दुसऱ्या क्षणाला तो टीम मधल्या सर्वात ज्युनियर प्लेअरच्या हाती तो कप देतो आणि बाजूला जाऊन उभा राहतो. हेच मी उदाहरण कॉर्पोरेट लाईफ मध्ये देतो. IT आहे, IT मध्ये आहे. बरोबर. तू बॉस आहेस, तू आज जातेस क्लायंटकडे आणि त्यांच्या सॉफ्टवेअरचं एक सॉलिड मोठं 100 कोटी रुपयांचं डील घेऊन येतेस. डील घेऊन आल्यानंतर प्रोसेस काय चालू होते, ते डिलिव्हर करायचंय. त्या क्लायंटसाठी ते सॉफ्टवेअर डेव्हलप करायचंय. मैथिली एकटी करणार आहे? नाही करणार आहे. किती इंजिनियर्स लागतील तुला? 50-100 लागतील. त्याच्यात चूक बरोबर ट्रायल टेस्टिंग टिंग टॉंग होऊन शेवटी ते प्रॉडक्ट तयार होईल. ते प्रॉडक्ट तयार होईल, तू क्लायंटकडे जाशील आणि डिलिव्हर करशील. क्लायंट म्हणेल अरे वा ब्रिलियंट, मला पाहिजे ते मिळालं. हा तुझा चेक 100 कोटी रुपयांचा. परत तू आलीस आणि छाती बडवायला लागलीस की ए मी आणलं, तर तू महामूर्ख लीडर. जेव्हा तुला हे कळतं की अरे बाबा मी आहे, दही हंडी पाहिलीस का तू? पाहिलीस का? दही हंडीतला माणूस वरती जो असतो तो दही हंडी फोडतो, पण त्याचं एकट्याचं कसं काय क्रेडिट आहे? कसं असेल? शक्यच. हे ज्याला कळतं, दिसतं आपल्याला सगळ्या समोर, आपण बघत नाही. प्रत्येक ठिकाणी या चेक पोस्ट ही ठेवलेली आहेत, आपण बघत नाही. आणि म्हणून अडचणीत येते, म्हणून अहंकार येतो, म्हणून मीपणा येतो. असं नसतं. आज तू मी शूटिंग करतोय, दिसणारे जेव्हा तुम्ही युट्यूबवरती पोस्ट करायला, हे शूट करणारे दिसणार आहेत का? पण आपण चालणार आहे का? चालणार आहे का? हे जेव्हा कळतं तेव्हा तुम्ही छान राहता आणि मग म्हणता अरे टीम एफर्ट आहे.
बरोबर. म्हणायला गेलं तर सोपं, म्हणायला गेलं तर खूप कठीण. अवघड. खूप छान समजावलंय तुम्ही सर. क्रिकेटला जेंटलमन्स गेम असं म्हणतात, इफ आय एम नॉट रॉंग. सो एकतर का, आणि काळानुरूप ते बदलत आलंय का, किंवा आता तो खरंच जेंटलमन्स गेम राहिलाय का, किंवा कसा राहिलाय? थोडेसे धक्के लागलेत, हा. कारण स्पर्धा, पैसा या गोष्टी खूप आल्याने जेंटलमन्स गेम याचा अर्थ त्याच्यातला जेंटल आणि मॅन, ते जेंटलमॅन्स गेम म्हणजे परत त्याच्यातला पुरुषी अहंकार बाजूला काढ. एवढंच महत्वाची आहे की क्रिकेट हा संस्कृती असलेला सभ्य लोकांचा खेळ आहे, आणि तो नुसता खेळ नाही आहे. ती 100% एक संस्कृती आहे जी तुम्हाला खूप काही शिकवून जाते, खूप काही शिकवून जाते. आपल्याला कळणार पण नाही एखादी गोष्ट, परंतु क्रिकेट तुम्ही जर का खेळलात थोडंसं, किंवा त्याच्यावरती प्रेक्षक म्हणून प्रेम केलं, तरी तुम्हाला खूप गोष्टी कळतात. म्हणून मला असं वाटतं की आत्ताच्या घडीला जे अनावश्यक खुन्नस आलेली आहे काही खेळाडूंच्या बाबतीत, जिंकण्यासाठी सर्व काही आहे, ह्या गोष्टी थोड्याशा खटकणाऱ्या आहे. त्यामुळे परत एकदा ते जागेवर. आत्ता एक यूट्यूबवरती फार छान क्लिप आलेली बघितली मी. एका अंपायरनी, इंडियन अंपायरनी सांगितलं की तुला सर्वात कुठली टीम आवडते, तुला सर्वात कुठला कॅप्टन आवडतो. तर त्यांनी सांगितलं की मला केन विल्यमसन आवडतो, न्यूझीलंडचा कॅप्टन. तर सगळे लोक म्हणले, तुला भारतीय लोक नाही आवडत, तुला हा नाही आवडत, तो नाही, केन विल्यमसन. आणि त्याला कारण आहे, अंपायरच्या चष्म्यातनं मी ही गोष्ट सांगतोय म्हणला. ती गोष्ट अशी आहे की नुसतंच मैदानावरचं त्यांचं वागणूक ही सभ्यतेची नसते. तर आता जमाना जो बदलला, जेंटलमॅन्स गेम जे म्हणतो सभ्यतेचा, की आता थर्ड अंपायरकडे डिसिजन जातो. पूर्वी तो जात नव्हता. अंपायरवर विश्वास ठेवायचा, त्यांनी घेतलेला निर्णय, दगडावरची रेघ, प्रश्न संपला. आता तो थर्ड अंपायरकडे जातो. तर थर्ड अंपायरचं तू जर का पाहिलं असशील तर तुम्हाला थर्ड अंपायरकडे जायचं असलं तर कॅप्टन असं करतो, आणि मग तो असं करतो, मग थर्ड अंपायरकडे जातो. केन विल्यमसनची पद्धत अशी आहे की त्यांनी बॉलरला समजा विचारलं, काय रे घ्यायचा का थर्ड अंपायर, हा समजा हो म्हणला, तो अंपायरकडे जातो आणि असं करत असताना म्हणतो की एक्स्ट्रीमली आय अपोलोजाइज, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, पण आम्हाला हा निर्णय रिव्ह्यू करायचा आहे. म्हणजे तुमच्या गोष्टींवरती मी ऑब्जेक्शन घेत नाहीये, मी तुमचे ज्ञान, तुमचा अंदाज हा रिस्पेक्ट करतोय, पण म्हणून मी माफी मागतो, पण बहुतेक कदाचित हा चुकलेला असावा. इतकी सभ्यता आहे, इतकी सभ्यता आहे. का नाही त्यांच्या प्रेमात पडावं न्यूझीलंड टीमच्या, न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या? याला म्हणतात क्रिकेटची सभ्यता, जी थोडीशी धक्का लागली आहे तरीही अजूनही आहे. म्हणून या गोष्टी मैदानावरती बघायला फार मजा येते. इनफॅक्ट एक छोटासा प्रसंग असा आठवतो की 2008 साली सौरव गांगुली निवृत्त होणार होता. शेवटचा कसोटी सामना नागपूरला होता, आणि ऑस्ट्रेलियाची बहुतेक टीम होती का इंग्लंडची होती, मला आता थोडंसं कन्फ्युजन होत आहे. 9 आऊट झाले, धोनी कॅप्टनशिप करत होता, आणि अचानक मी ग्राउंडकडे म्हणलं क्या बात आहे. तर आजूबाजूचे माझे पत्रकार, काय सर काय झालं? म्हटलं अरे मित्रांनो, काहीतरी तर बघा ग्राउंडवर काय चाललंय, ऑब्झर्व तर करा. तरी पटकन लोकांना कळलं नाही, आणि मला ते ऑब्झर्व करताना असं कळलं की 9 विकेट गेल्यानंतर धोनीनी सौरव गांगुलीला हळूच बोलवून सांगितलं की शेवटच्या विकेटसाठी कॅप्टनशिप तू कर, तू भारताचा महान कॅप्टन राहिलायस. आणि याला म्हणतात क्रिकेटची सभ्यता, याला म्हणतात क्रिकेटचा रोमांस. आणि गंमत अशी आहे की ती शेवटची विकेट काही केल्या जात नव्हती, म्हणून गांगुली म्हणला नको रे बाबा, परत धोनी तूच कॅप्टनशिप कर. आणि मग सगळे हसायला लागले, मग धोनीने परत घेतली, पुढच्या ओव्हरमध्ये त्याची विकेट गेली. क्रिकेटमध्ये या गोष्टी ग्राउंडवरती होत असतात. काही गोष्टी आपण बघतो, काही गोष्टी नाही बघत. चुकीच्या गोष्टींकडे आपलं जास्त नजर जाते, चांगल्या गोष्टींकडे कमी जाते. नजरेचा फरक आहे. किती सुंदर सांगितलंय तुम्ही सर. हे तुम्ही जे म्हणालात की न्यूझीलंड टीम
उगाच नाही आवडत लोकांना. सो मला ह्या एका गोष्टीवर, म्हणजे माझा फार अभ्यास नाहीये, मी आधीच मान्य करते, पण ऑस्ट्रेलियाच्या टीमची एक भीती वाटते जनरली. वेस्ट इंडिज टीमची थोडीशी मारझोड असते त्यांची, एकदम असं अग्रेशन आणि भरपूर हे प्रत्येक इमोशनचं अग्रेशन असतं. सो जसं न्यूझीलंडचं तुम्ही सांगितलं की सभ्यता आहे, सो या बाबतीत मला प्रश्न असा पडतो की ह्या देशांच्या, म्हणजे ज्या देशाचे ते खेळाडू आहेत त्यांची संस्कृती, त्यांचं कल्चर कसं डॉमिनेट करतं त्या खेळाला? डायरेक्ट याचा खूप चांगला प्रश्न आहे आणि डायरेक्ट संबंध आहे. वेस्ट इंडिजचे लोक हे ओरिजिनलीच नॅचरल आणि दिलखुलास आहे, तेच त्यांच्या खेळात दिसतं. इंग्लंडच्या लोकांमध्ये मूलभूतच शिस्त आणि या सगळ्या गोष्टी एकदम नेम धरून असतात, त्यांच्या खेळामध्ये ते दिसतं. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, एशियन कंट्रीजमध्ये कला जास्त दिसते. कशी कला म्हणजे ओरिजिनलच ताकद नसते, पण कला असते, कलात्मकता असते, खेळण्याचं स्किलफुल जे असतं ना ते जास्त असतं. आणि हे जे तू म्हणते की न्यूझीलंडचे ओरिजिनल लोक सॉफ्ट स्पोकन आहेत, ती सभ्यता त्यांच्यात दिसते. आणि ऑस्ट्रेलियन्स कित्येक वेळेला अनावश्यक अग्रेसिव्ह असतात. आवश्यक नाही, मी शब्द मोजून वापरतोय, अनावश्यक अग्रेसिव्ह असतात. त्यामुळे त्यांच्या खेळामध्ये जिंकण्यासाठीची, ते वाटेल ते करून जिंकण्यासाठीची जी धडपड आहे ती दिसते. आणि त्यामुळे कधी कधी त्यांनी सभ्यतेची लक्ष्मण रेषा अगदी व्यवस्थित ओलांडलेली आहे. त्यामुळे या त्या देशाच्या संस्कृतीचा डायरेक्ट प्रतिबिंब जे आहे ते तुम्हाला खेळात दिसतं. किती सही आहे हे, म्हणजे आणि हे ऑब्झर्वेशन तुमचं इतकं मस्त आहे की छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या इतक्या पटकन लक्षात येत नाही. आपल्याला फक्त असं वाटतं की ही टीम अशी आहे, ती टीम अशी आहे, पण का हे नाही कळत. अमेझिंग. आपण मगाशी एका शिव्यांच्या विषयावरती बोललो की शिव्या देणं किंवा ते अग्रेशन मांडणं, ती मुवमेंट असते, त्या वेळची ती एक रिॲक्शन असते. काही खेळाडू खूप शांत असतात, काही खेळाडू खूप रागीट असतात किंवा ते व्यक्त होतात पटकन. सो मला नेहमी असा प्रश्न पडतो, म्हणजे कुठचीही शिवी एकतर ना ती एक पद्धत असते बघा टीव्हीवरती की कुठलाही बॉल झाला, कॅच पकडला तर त्या खेळाडूची रिॲक्शन मुद्दामून टिपली जाते आणि ती स्लो मो मध्ये मस्त शिवी अशी व्यवस्थित दिसते. तर मला प्रश्न पडतो, म्हणजे त्या मोमेंटला त्या खेळाडूने व्यक्त केलेली ती रिॲक्शन असते, पण जेव्हा ती नॅशनल टेलिव्हिजन वरती दाखवली जाते तेव्हा त्याचं गिल्ट किती येत असेल त्या खेळाडूला. शुद्ध गिल्ट. कारण अगं मैथिली, तू एक गोष्ट लक्षात घेत नाहीये की तू जे मगाशी मुद्दा मला विचारला अगदी सुरुवातीला आपल्या या गप्पांदरम्यान की मुलींचं आणि मुलांचं मोकळेपण खूप असतं. आपले शूटिंग करणारे दोन्ही कॅमेरामन हे मुलं आहेत, त्यांना माहिती असतं मित्रांच्या दुनियेमध्ये अपशब्द ही गोष्ट, शिवी ही मिनिंगफुल अर्थाने नाही वापरली जात, अजिबात नाही. ते एक्सप्रेशन असतं. त्यामुळे मैदानावरती सुद्धा रोहित शर्माचं दाखवलं जातं, मला माहिती आहे, अरे पण त्याच्यामध्ये प्रेम असतं. एकही खेळाडू मला आज रोहित शर्माने शिवी घातली असं होतच नाही, असं होतच नाही. म्हणजे कुठलाही मित्र, हे दोघेही कॅमेरा पर्सन आपले तोंडावर हात धरून असतात, मला माहिती आहे त्याचं. कारण मित्र भेटल्यानंतर हॅलो कसा आहेस तू, बरं आहेस का तू म्हणशील तुला काय झालंय, काय माझ्याला काय, हे होणार. त्यामुळे मित्रांच्या दुनियेमध्ये हा मोकळेपणा असतो, ते एक्सप्रेशन आहेत, त्या शिव्या नाही आहेत. म्हणजे मी शिव्यांची भलावण करायला जातोय अशातलं नाहीये. फक्त ते आता टीव्ही मध्ये दाखवून TRP अजून थोडा वाढवतात, एवढीच गोष्ट आहे. त्यामुळे कुणी कोणाला नेम धरून, आता ह्याच्यामध्ये स्लेजिंग एक पार्ट असतो. त्या स्लेजिंग मध्ये कित्येक वेळेला असं असतं की दुसऱ्याचं चित्त विचलित करण्याकरता अपशब्द किंवा चुकीच्या गोष्टी बोलल्या जातात. त्याला माझं स्ट्रॉंग ऑब्जेक्शन आहे. परंतु जे मैदानावरती असतं ते एक्सप्रेशन असतं. कारण आपण उद्या एखादी मैफिल छान आहे आणि त्याला छान कोणाची ताण आली किंवा क्या बात आहे, अरे वा वा हे करतो, तसंच हे आहे. तुम्ही जे महिलांच्या ह्याच्यात अरे बापरे म्हणाल, त्याच्यात मुलांच्या दुनियेत एखादी शिवी येते, पण ती शिवी हे ते शब्दशः घेऊ नये. त्यामुळे इनफॅक्ट मी ते एकदा
ABP माझ्यावरही सांगितलं होतं की रोहित शर्मा हा एकदा मला, मी मराठीत कधी कधी त्याला प्रश्न विचारतो आणि तो मराठीत उत्तर देतो. तर एकदा मी काहीतरी मराठीत प्रश्न विचारला, मराठीत उत्तर त्यांनी दिलं आणि त्याला सॉलिड हिट मिळाल्या, काहीतरी 10-20 लाख हिट्स आल्या. दुसऱ्या दिवशी मला बोलवलं सर इकडे या. म्हटलं काय आलं? तुम्ही मराठीत प्रश्न विचारतात, हिट्स तुम्हाला मिळतात, सगळे शिव्या मला घालतात. म्हटलं अरे काय तुला प्रॉब्लेम काय? नाही सर मला फार टेन्शन येतं. म्हटलं आता तुला कशाचं टेन्शन येतं? तुला काय मराठी येत नाही? सर मराठी येतो, पण मराठी बोलताना शिव्या आपोआप येतात. हे रवी शास्त्री आणि त्याचा जेन्युइन प्रॉब्लेम आहे. कारण काय आहे, ती लोक मराठी मेनली कुठं बोलतात? फक्त क्रिकेटच्या मैदानावरती. आणि तिथे मोकळेपणा असतो, तिथं सगळेच जण एकमेकांना उद्धारत असतात, पण त्याच्यामध्ये प्रेम असतं, कोणाची भांडणं नाही होत. मित्रांच्या दुनियेत कोणी कोणाला तरी काहीतरी उगाच बोललं म्हणून भांडणं होतात का कधी? हा मोकळेपणा मुलांच्या दुनियेत असतो. तू बॉईज टॉक जर का म्हणलीस तर वेडेपणा असतो, ऍब्सोल्युटली वेडेपणा असतो. आणि त्याच्यामध्ये इतकी टिंगल टवाळी असते की तुम्ही इमॅजिन करू शकणार नाही. माझा खूप लोक मला म्हणतात की अरे काय तू भारी बोलतो राव, कसं तुला हजर जबाबीपणा. संपूर्णपणे श्रेय माझ्या मित्रांचं आहे. पडूनच देत नाहीत, शब्द पडूनच देत नाहीत. इतके उडवत असतात ना, इतकं सारखं खेचाखेची चालू असते, इतकं त्रास देत असतात. म्हणजे तुला गमतीने सांगतो की आमचा गजेंद्र पवार म्हणून मित्र आहे, पुण्यातला प्रतितेज बिल्डर आहे, अत्यंत व्रात्यकारट आहे, व्यवसायात उच्च आहे पण तो व्रात्यकारट आहे. त्याच्यावरती राग कसा काढतात की त्याला फोन करतात आणि फोन करून असा एक अंदाज आला की तो ऑफिसमध्ये बसलाय आणि समोर कुणीतरी खूप मोठी व्यक्ती त्याच्या आहे, तर तो फोन तर आमचा असल्यामुळे घेतो, नाही तो बोलू शकत नाही ना, तर तो इकडनं म्हणतो हा सुनंदन बोल काय म्हणतोय, की आम्ही इकडनं शिव्याच घालणार, 100% शिवाय घालणार, अर्वाच्य बोलणार त्याशी. तो तिकडनं होय 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 आपण भेटल्यानंतर बोलू, होय हे मला खूप आवडलं, नाही मी ह्याच्याबद्दल बोलणार आहे, पण आपण भेटल्यानंतर बोलू. आता हे समोरच्या माणसाला कळलं तर नाही पाहिजे ना, पण इकडनं आम्ही एन्जॉय करतो. भेटल्यानंतर तो त्याची दाम दसपट वसुली करणार, पण त्याच्याकरता आमची तयारी असते. पण ह्याच्याशिवाय काही जगायला काय अर्थ आहे की काय? आणि मला अनावश्यक सभ्य जगायला नाही आवडत. मला नाही आवडत. मला खरंच पण म्हणजे हे जाणून घ्यायचंय की हे खेळाडू टिंगल टवाळी कशी करत असतील, कारण ती त्यांची जे आम्हाला तर ते फक्त खेळताना दिसतात किंवा बोलताना दिसतात. खूप मजेदार पद्धतीने करतात, खूप धमाल पद्धतीने करतात. कारण एकदा भारत विरुद्ध इंग्लंड सामना चालू होता आणि 4/40चा स्कोर झाला अक्षरशः. म्हणजे सेहवाग आऊट, कुणीतरी गंभीर आऊट, सचिन आऊट आणि लक्ष्मण पण आऊट. आणि वातावरण ड्रेसिंग रूम मधलं गंभीर, भयानक गंभीर, की अरे 4/40 म्हणजे आता काय होणार. तर सेहवाग या सगळ्या गोष्टींचं तो सगळं मग हर फिक्र को दुवे में उडाता चला गया असा तो माणूस आहे. तर तो TV बघत होता आणि त्याने अचानक बोलवलं त्या लक्ष्मणला, म्हटलं लची लची इधर आ यार. म्हटलं लची यार तू कमाल आहे यार. तो म्हटलं आता 0वर आऊट झालोय मी 0वर आऊट झालो, तूही 0वर आऊट, आता इसमें कमाल क्या है, नहीं तू मजा तो देख. तो म्हटलं क्या मजा, 4/40 क्या मजा क्या देख. तो म्हटलं देख ना, मैं 0 किया, 4 बॉल पे आउट हो गया, अगर तुझे 0 ही बनाना था तो 22 बॉल क्यों खेले. सगळे हसायला लागले. अरे म्हटलं हे काय चाललंय काय, म्हणजे वातावरण गंभीर वगैरे. पण अशी टिंगल टवाळी ही मी अगदी सभ्य, म्हणजे आपला आता पॉडकास्ट आहे त्यामुळे आम्ही जास्त उद्या बोलू शकत नाही. अगं खूप मजा चालू असते ग्राउंडवरती, ड्रेसिंग रूम मध्ये खूप मजा चालू असते. सिग्नल्स चालू असतात जे त्यांनाच कळतात. खूप खूप चालू असतं. तुम्हाला नाही कळले? नाही तुम्हाला तुमच्या टीम मध्ये किंवा तुम्हाला त्याचा रेफरन्स माहिती असला तर माहिती आहे. बरोबर. मग त्याच्यामध्ये खूप म्हणजे म्हणून मी म्हटलंय बॉईज टॉक्स वेगळे असतात
त्यामुळे पण खूप म्हणजे सामान्य माणसाला समोर तुझ्या दिसलं तरी कळणार नाही, पण तू ज्याला मारायचा त्याला बांधतो बसतो. आणि इतकंच नाही, आमच्या कट्ट्याच्या भाषेमध्ये अशी टिंगल टवाळी करून जर का अख्ख्या ग्रुपचं करमणूक झालेली असेल तर चिंड मिटणं तर लांबच राहिलं, त्याला तर परवानगीच नाही. परंतु त्याला 10,000 रुपये एंटरटेनमेंट टॅक्स दिला जातो. जो मनुष्य ही सगळी गोष्ट घडवून आणतो त्याला 10 रुपये प्रेमाने एंटरटेनमेंट टॅक्स दिला जातो. आणि तो मान खूप असतो. आज मित्र माझे कोट्याधीश आहेत, पण ते असे मित्रांनी एंटरटेन केल्याचे जे 10,000 रुपये देतात त्याचं मोल अशक्य जास्त असतं. क्रेझी. हे गॉसिप करतात का खेळाडू? होतं थोडं होतं, फक्त ते अगदी फालतू गॉसिप किंवा त्याच्यातनं वितुष्ट येईल असं नसतं. अच्छा. पण बाकी कोपरखळ्या मारणं, खेचणं याच्यासाठी ते गॉसिप खूप केलं जातं. म्हणजे त्याचा सुद्धा असा किस्सा असा आहे की एकदा सचिन तेंडुलकर श्रीलंकेत मॅचेस होत्या आणि यांनी असं गॉसिपपेक्षा असं ठरवलं की जरा सौरव गांगुलीला त्रास देऊ. म्हणून सौरव असा भेटायला आले असताना सेहवाग म्हणाला, पाजी क्या टी शर्ट है पाजी? तो सचिन म्हणला, हाँ यार ये जरा आदिदास का. नहीं आदिदास मेरा भी कॉन्ट्रैक्ट है, सौरव का भी कॉन्ट्रैक्ट है, लेकिन ये टी शर्ट अलग है. तर सचिन म्हणला, ऑनेस्टली एक गोष्ट सांगू का, तुमचे टी शर्ट भारतातनं येतात, माझे जर्मनीहून येतात, म्हणून हा जरा माझे वेगळे असतात. असं म्हणून तो टॉयलेटमध्ये आवरायला गेला. सौरव गांगुली बाहेर पडला रूमच्या. त्यांनी आदिदासच्या जनरल मॅनेजरला फोन लावला आणि त्याला सांगितलं की ह्याच्या पुढे मला सुद्धा जर्मनीचे टी शर्ट पाहिजेत. तो म्हणला, दादी आपको भी जर्मनी के टी शर्ट? नाही, सचिनला जे मिळतात ते मला पाहिजेत, तेच पाहिजेत मला, बाकी काही नाही पाहिजे. तो म्हणला, तुम्हाला पण ते? नाही, मला माहिती आहे माझे भारतात नाही येतात. ही केवळ या दोघांनी केलेली चालबाजी होती सौरवला त्रास देण्याकरता. आणि नंतर त्या गणेश म्हणून तो आदिदासचा मॅनेजर होता, त्याला फोन करून सांगितलं की मजा आया, हाँ आपको लगाया उसने फोन, हमें पता है आपको फोन लगाएगा वो. इतकं ते चाल, म्हणजे अशी गंमत जम्मत. आता हे एवढे मोठे खेळाडू करतात हे आम्हाला ऐकण्यासाठी खूपच अगं माणसं आहेत ती. एक्झॅक्टली. जेव्हा ते ग्राउंडवर खेळत असतात तेव्हा एक मुलांचा डॅड झोन असतो ना. डॅड झोन म्हणजे की सगळ्यांना सामावून घेणं. असं कोणता खेळाडू आहे की जो सगळ्यांना सामावून घेतो खेळतात? सचिन राहुल द्रविड करायचे. ते खरंच टीमचे आई वडील होते. म्हणजे मी चेष्टेनी अजिबात म्हणत नाहीये, खऱ्या अर्थाने म्हणतोय की त्यांची वागणूक इतकी चांगली होती की बाकीच्या खेळाडूंना मस्ती करता यायची नाही. क्रिकेटची ड्रेसिंग रूममध्ये मस्तीचं वातावरण असणं वेगळं आणि क्रिकेटची मस्ती करणं वेगळं, प्रॅक्टिसची मस्ती करणं वेगळं, त्याला परवानगी नसायची. त्यामुळे या दोघांची एक खूप मोठी भूमिका ही त्या काळामध्ये राहिलेली आहे की ज्याच्यामुळे संघातलं वातावरण हे चांगलं राहिलं आणि योग्य ठिकाणी मस्ती, योग्य ठिकाणी मेहनत या रेषा बरोबर पाळल्या गेल्या. त्यामुळे या दोघांचं मोठं योगदान आहे. सो मला लॉजिक्स नाही लावायचं ह्यात कुठेही, पण एक बियर्ड गँग असते आणि एक नॉन बियर्ड गँग असते. म्हणजे हल्ली मला असं जाणवतंय की बऱ्यापैकी क्रिकेटर्स दाढी ठेवतात. सो काही त्याच्यामागे थॉट असतो की ते त्यांना आवडेल तसं त्यांचं असतं की ऑरा सेट केला जातो दाढीमुळे, असं काही आहे का? शून्य असलं काही नाही, अजिबात काही नाही. आणि याचं कंपल्शनही नसतं. बर, एक तू आत्ता बेल बॉटम का नाही घातलेली? एलिफंटा बॉटम असायची बघ जुन्या काळात, का नाही घातलीस आता? असं काही कारण नाही, फॅशन गेली. आत्ता दाढी ठेवणं ही फॅशन आहे. बरोबर. याच्यापेक्षा त्याच्यामध्ये शून्य लॉजिक आहे. गहन विचार तर काही नाहीये. फॅशन असते, ती येते जाते, त्याच्यात ही फॅशन आहे. बरोबर. स्पेसिफिकली आपण जे मगाशी म्हणालो की महिला खेळाडू जास्त
आपल्याला चर्चेत येत नाहीत किंवा जास्त दिसत नाही, त्याचं कारण की स्ट्रेंथ ही पुरुषांमध्ये जास्त आहे आणि जी आपण ऍक्सेप्ट करावी. तर अल्फा मेल असावं लागतं का क्रिकेटमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी? नाही नाही नाही, तसं नाहीये. तुम्हाला मार्ग काढता यायला पाहिजे. म्हणजे कसं की कोणाकडे ताकद एवढी असेल, कोणाकडे एवढी असेल, पण एवढी असलेली ताकद तुम्ही एवढी वाढवता येते आणि त्याला तुम्हाला कलात्मकतेची जोड देऊन तुम्ही परत ती एवढी करू शकता. क्रिकेट किंवा कुठलाही खेळ हा संपूर्णपणे ताकदीवरती अवलंबून नाहीये. त्याच्यामध्ये कला आहे आणि जशी ताकद वाढवू शकण्याची एक लिमिटेशन आहे. तू उंची मेहनत करून 6.5 फूट होऊ शकत नाहीस, कारण माझे आई वडील नाहीत, तुझे आई वडील नाहीत, आपण पण आपण रोज 2च्या ऐवजी 4 किंवा 4च्या ऐवजी 10 राऊंड मारून पळून तुम्ही दमसास वाढवू शकता. त्या अर्थाने तुम्ही पुरे पडू शकता. फॉर एक्झाम्पल 100 मीटर स्प्रिंटमध्ये आपण जिंकू का, तर खूप कठीण आहे. कारण त्याला लागणारी ताकद, त्याला लागणारी मसल पॉवर ही काही देशातल्या लोकांमध्ये येते. पण काही गोष्टी अशा आहेत की जिथे आपल्याला कलेचं, गुणांचं जोड देऊन जे आपल्याला पुढे जाता येतं त्या खेळामध्ये आपण जास्त केलेलं दिसतं. त्यामुळे या गोष्टी अल्फा मेल किंवा या गोष्टी अत्यंत भ्रामक समजुती आहेत, असं काही लागत नाही. ना सचिन तेंडुलकर 6.5 फूट होता, ना विराट कोहली 6.5 फूट आहे, असं काही नाही. फक्त तुम्हाला तुमच्या खेळाला लागणाऱ्या पूरक गोष्टी तुम्ही पूर्ण कशा करू शकता, ह्या गोष्टींचा विचार करून हे खेळाडू ते बरोबर मॅचअप करतात आणि पुढे जातात. बरोबर. शेवटी आपण जे म्हणतो शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. कधी शक्ती, कधी युक्ती, कधी मेहनत, कधी कला, या कधी नुसती प्रचंड मोठी विल पॉवर, बरोबर, ह्याच्यावरही जातात. आपण ती विल पॉवरची ताकद सामान्य माणसं टेस्टच करून बघत नाही आणि खेळाडू ते डे इन डे आउट करत असतात. किती भाग तुम्हाला नशिबावर अवलंबून असतो असं वाटतं? बऱ्यापैकी. कारण मेहनत तुम्ही किती केली तरी खेळाच्या दुनियेत तुम्हाला कन्फर्म यश मिळेल असं नाहीये. त्यामुळे नशिबाचा भाग हा 100% असतो. म्हणून खेळाडूंचा अहंकार हा त्या लेवलला लक्षात घेऊन ते जागेवरती ठेवतात. कारण तुम्ही हे केलं म्हणजे आता हे होईलच अशी गोष्ट हे अभ्यासासारखं नाहीये की मी रोज कॉलेजमध्ये गेलो, मी सगळी लेक्चर अटेंड केली, मी रोज 3 तास अभ्यास केला, मी शिस्त पाळली, मला 70% मार्क मिळणारच मिळणार. क्रिकेटमध्ये, टेनिसमध्ये, कुठल्याही खेळात ही गोष्ट सातत्यपूर्ण नाही, अजिबात नाही. आणि म्हणून खेळाडू या खेळाकडे, आयुष्याकडे, यश अपयशाकडे म्हणून वेगळ्या नजरेने बघू शकतात. व्हेरी इंटरेस्टिंग. क्रिकेट आणि अंधश्रद्धा हा एक विषय, एक वेगळा मोठा चर्चेचा. म्हणजे अंधश्रद्धा म्हणजे कशा, की तू थांब तो बॅटिंग करतोय, तू आता हलू नकोस, तू काय ते शिशू नंतर कर. म्हणजे हे आता सामान्य माणसांमध्ये आहे, माझ्या घरात सुद्धा मी बघितलेलं आहे. पण हे क्रिकेटर्सच्या बाबतीत पण आहे. असतं. कारण याला ते म्हणतात की रिदम चालू ठेवणं, गोष्टी न बदलणं किंवा याच्या दृष्टीने ते बघतात. अंधश्रद्धा या मजेदार असतात, त्रासदायक अंधश्रद्धा नसतात. याच्यामध्ये म्हणजे तुम्ही एका झोन मध्ये राहणं आणि त्या झोन मध्ये चांगलं चालू असलं तर ते कंटिन्यू करणं, ते चांगल्याचा पिरियड वाढवतात, वाईटाचा पिरियड शॉर्ट ठेवायचा प्रयत्न करतात. सतत हा विचार करतात की मला यश मिळालं त्यावेळेला मी काय बरोबर गोष्टी करत होतो. मग त्याच्यामधल्या 95% या गोष्टी या मेहनतीशी रिलेटेड असतात. 5% गोष्ट, अरे मी त्यावेळेला हा शर्ट घातला होता म्हणून माझी मॅच. त्यामुळे अशा दृष्टीने लोक हे करतात. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की याच्यामध्ये खेळाडू जो असतो तो कित्येक वेळेला मी असं पाहिलेलं आहे की ग्राउंडवरती कित्येक छोट्या गोष्टी असतात. आता जागा बदलू नका, पार्टनरशिप चालू आहे, जागा बदलू नका, एका जागी बसा, हलू नका, ड्रिंक्स ब्रेकमध्ये टॉयलेटला वगैरे जाऊन या, परत जागेवरती बसा, आपापल्या जागा ठेवा. या गोष्टी ती रिदम चालू ठेवण्याच्या दृष्टीने असतात. किंवा काही जण प्रत्येक मॅचला एखादी नवीन गोष्ट घालतात, तेवढ्यापुरतंच. काही जण डाव्या पायातलं पॅड पहिलं बांधतात.
पण हे सगळं करण्यामागं उद्देश असतो की यू आर गोइंग इन टू दॅट झोन ऑफ कॉन्सन्ट्रेशन. सगळ्यांची एनर्जी फोकस होऊन एका चांगल्या गोष्टीवरती लागणं, ह्याच्याकरता त्या अंधश्रद्धांचं मर्यादित स्वरूप असतं. बरोबर. त्याचा दुसऱ्याला त्रास होत होत नाही. नाही. आणि ज्या गोष्टीला दुसऱ्याचा त्रास होण्याची अंधश्रद्धा असते तिथं चांगला घाला घातला होतो, बरोबर. नाही करून दिल्या जात. बरोबर. त्यामुळे या गोष्टी खेळाच्या दुनियेत खूप, आज रफेल नादाल ज्या पद्धतीने त्याच्या बाटल्या ठेवणार, हे करणार, ते करणार, ह्या अंधश्रद्धा हो आहेत, पण त्याच्यामुळे तो त्या झोनमध्ये, तो त्या टनलमध्ये आलेला असतो. या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. व्हेरी इंटरेस्टिंग. जेव्हा ऑडियन्स अख्खा भरलेला असतो, अख्खं स्टेडियम भरलेलं असतं, तेव्हा काही वेळा असं असतं की आपले चिअर आपल्याला करणारे किंवा आपल्याला सपोर्ट करणारे लोक कमी असतात, कुठे जास्त असतात. आता मुंबईमध्ये वानखेडेमध्ये भरपूर आपले लोक भरलेले असतात. आपले म्हणण्यापेक्षा इंडियात जर का एखादी मॅच होणार असेल तर इंडियातल्या लोकांचे प्रमाण जास्त असतं. ह्याचा खेळाडूंच्या परफॉर्मन्स वरती काही परिणाम होतो? थोडा सकारात्मक ऊर्जा ज्याला आपण म्हणतो, हा. त्या दृष्टीने परिणाम. फक्त एक तू बोलताना चूक केलीस. ओके. ती चूक अशी आहे की तू म्हणलीस भारतात जेव्हा मॅच असते तेव्हा सपोर्ट असतो. अगं मैथिली, विश्वास ठेव माझ्यावरती. जगाच्या कानाकोपऱ्यात जा, इतके भारतीय येतात, आई शपथ तुला सांगतो. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत मॅच ओव्हलला होती लंडनमध्ये 1900 वर्ल्ड कपला. ऑस्ट्रेलियन कॅप्टननी नंतर पत्रकार परिषदेत, इट वॉज हार्ड टू बिलीव्ह दॅट वी आर प्लेइंग इन इंग्लंड. 90% लोक भारतीय होते मॅच बघायला. 95%, 90% भारतीय, 5% इंग्लिश, 2% ऑस्ट्रेलियन होते. त्यामुळे तू ही गोष्ट, ही आपली ताकद आहे. ऑफकोर्स, ही खूप मोठी ताकद आहे. पूर्वीच्या काळामध्ये आई शपथ मैथिलीचा मामा इंग्लंडला असतो की आम्ही असं म्हणायचो, ओ माय गॉड किती लकी आहे मैथिली. आता घराघरातले लोक आहेत परदेशात, इतकी गँग आहे आपली, आणि इतकं त्यांचं खेळावरती क्रिकेटवरती प्रेम आहे की ते सगळी दुनिया एक वेळ मागं ठेवतील, 4 खर्चाला कात्री लावतील, महागडं तिकीट घेतील, ग्राउंडवर हजर. त्यामुळे भारतीय टीमला कुठल्याही जगाच्या कानाकोपऱ्यात जा सपोर्ट आहे, हे लक्षात घे. भयानक सपोर्ट. वैतागतात परदेशातले लोक, कारण परदेशातली लोक विचारतात, ओ माय गॉड 130 पाऊंड तिकीट आहे, काय करू की नाही. तोपर्यंत तिकीटं संपलेली असतात. भारतीय लोक म्हणतात 130 चल टाक, तुझ्याकडे आत्ता नाही येत का, 30 नंतर दे रे, मी तुझे टाकतो, चल 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 चल, झालं तिकीट बुक. आणि हे लोक बुद्धिबळ खेळून जेव्हा विचार करायला जातात तेव्हा तिकीटं संपलेली असतात. किती भारी. तुम्हाला असं वाटतं का की प्रत्येकाने एकदा तरी स्टेडियम मध्ये येऊन मॅच बघावी? 100%. एक लक्षात घे, तुझ्याकडे 25 लाख रुपयाचा टीव्ही जरी असला तरी एका वेळेला किती कॅमेराचं दाखवतात दृश्य? आणि जे ते दाखवतात ते तू बघतेस. तुला बघायचं ते तू बघतेस का? मैदानावरती मॅच जाऊन बघणं हा नितांत सुंदर अनुभव असतो. कारण एक तर देवानी दिलेल्या कॅमेऱ्याची ताकद, हे दोघंही माझ्याशी ॲग्री करतील. काय कॅमेरा, काय त्याची ताकद, काय त्याची बुद्धी, मला सांग. इतकी लिमिटेड आहे. आणि देवानी दिलेला कॅमेरा, आई शपथ काय दृश्य दिसतं. इथं अगेन्स्ट लाईट याला कळतं का काही? या कॅमेऱ्याला काही कळत नाही, ब्लर होतं लगेच. हेच आपल्याला जे देवानी हा जो कॅमेरा दिलाय त्याच्यातनं जे दृश्य दिसतं, त्याची जी खोली, 2 फिल्डरमधलं असलेलं अंतर, एखाद्याचे पडलेले खांदे, एखाद्याची पुढे आलेली छाती, मस्ती, रोग, अमुक तमुक, यू आर पार्ट ऑफ दॅट क्रिकेट महफिल. मला एक गोष्ट सांग, भीमसेन जोशींना 20 लाख रुपयाच्या म्युझिक सिस्टीमवरती ऐकणं हे तू पसंत करशील का 10 रुपयाचं तिकीट काढून सवाई गंधर्वमध्ये जाऊन मांडी घालून ऐकणं पसंत करशील? एनी टाइम सवाई. मग मला क्रिकेटचा प्रश्न का विचारतेस? ग्राउंडची मजा ग्राउंड आहे.
त्या मैफिलीचा तुम्ही तिथं ते अपयश त्यांना आलं की आपण खट्टू होतो, त्यांना यश आलं की आपण खुश होतो, त्या इमोशनमध्ये आपण न्हावून जातो. माझ्यासारख्या माणसाला तर टीव्ही इतके, टीव्ही काय कॅमेरा काय, सामान्य इक्विपमेंट. तुम्ही शेवटची टीव्हीवर कधी बघितली होती म्हणजे? हा मी बघतोय की आत्ता सुद्धा, बघताय पण ते अगदीच दुधाची ताण ताकावर हेड. म्हणजे आता सीझन आहे म्हणून सांगतोय, कुठे आमरस कुठे शिकरण, गप नाही. काय कंपॅरिझन होऊ शकते मग. अगदी पुणेरी भाषेमध्ये माझं मला उत्तर मिळालेलं आहे, पण मला हेच हवं होतं तोंडून. कॅप्टन कसा असावा? कॅप्टन हा सगळ्यांना पुढे घेऊन जाणारा लीडर असावा. प्रत्येक खेळाडूला, मी नॉट नेसेसरली क्रिकेटचं म्हणतोय, प्रत्येक क्षेत्रामध्ये मी जो बॉस असतो त्याला मी कॅप्टनच म्हणेन. कुठलंही क्षेत्र घ्या, तो स्वतः उदाहरण घालून देणारा असावा आणि प्रत्येक त्याच्या टीममधल्या माणसाला स्वतःच्या पद्धतीने फुलून देणारा असावा आणि विचार करून देणारा असा. इन्स्टेड ऑफ तुला अक्कल नाही, तू हे कर, तू हे बोल, हे कर, असे काही लीडर्स असतात. काही जण म्हणतात काय वाटतं तुला, काय करूया, कसं करूयात आज, म्हणजे समोरच्याला तुम्ही विचार करायला हे देतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मध्ये आपण बोललो, मीपणा नसलेला असावा. प्रत्येक क्षेत्रामध्ये तू पाहिलं, ऑफिस घे, बिझनेस घे, क्रिकेट घे, कुठेही घे, अहंकार असलेले कॅप्टन दिसतात. कदाचित ते आर्थिकदृष्ट्या यशस्वी असतील सुद्धा. एक लक्षात घे, कॅप्टन असा असावा, लीडर असा असावा की उद्या तू मला सांगितलं की सुनंदन उडी मार, आपण कितल्या मजल्यावरती आहोत हे मी विचारलं नाही पाहिजे तुला, इतका माझा तुझ्यावरती प्रेम आणि विश्वास पाहिजे. तो खरा लीडर. क्षेत्र कुठलंही असो. बरोबर. कारण ह्याच्यामध्ये लीडरला हे सुद्धा कळलं पाहिजे की नेतृत्व गुण सगळ्यांकडे नसतात, म्हणून सुद्धा मी कदाचित लीडर असेल, माझ्यापेक्षा कदाचित तू सुपिरियर असशील. उदाहरण, 11च्या वर्ल्ड कपमध्ये धोनी कॅप्टन होता म्हणून तेंडुलकर खाली होता का? म्हणून मॅन ऑफ द टुर्नामेंट मिळवणारा युवराज खालती होता का? हे दोघांनाही कळलं पाहिजे. दॅट इज लीडर, माझं मत. वाव. आता शेवटाकडे येते, एक छोटीशी रॅपिड फायर आहे आमची. ब्रिंग इट ऑन. सो त्यातनं पण काय, म्हणजे तुम्ही उत्तर थोडीशी डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला द्यायची असतील तर आपण देऊ शकता, म्हणजे काही असं रॅपिड फायर म्हणजे एका वाक्यातच असं काही नाहीये. सो मी कशावरनं काढणार, तर मी चाळीत जे क्रिकेट बघितले त्याच्यावरनं मी काढलेत की टीम मधला लिंबू टिंबू कोण आहे आपल्या? कुठल्या? आत्ताच्या रिषभ पंत आहे. हा, कारण अजूनही छान लहान मुलासारखा वागतो, तेवढाच राहते. हो का? ओके. टीम मधला रड्या कोण आहे? रड्या आत्ता कोणी नाहीये. तेवढं बरं आहे इंडियन टीमचं की सगळे सकारात्मक आहेत आणि हे आहेत, गो गेटर आहेत आणि संघासाठी वाटेल ते करणार आहेत. त्यामुळे खेळाच्या दुनियेमध्ये रड्या असला तर तो व्यवस्थित तांदुळाच्या ताटातनं खडा बाहेर पडतो, तसं त्याला बाहेर फेकलं जातं. बरोबर. बॅट नेहमी कोणाची असते? बॅट नेहमी कोणाची असते म्हणजे ते एक असतं ना की माझी बॅट आहे मीच सांगणार. तो कॅप्टनचा असतो, रोहितचा असतं. रोहित त्या बाबतीत प्रेमळ गुंड आहे, त्यामुळे तो बरोबर सगळ्यांना हाकलतो. कधी प्रेमाने, कधी धपाटे घालून, कधी शी घालून मस्तपैकी तो हाताळतो सगळ्यांना. बर, तुमच्या दृष्टीने बेस्ट कॅप्टन कोण आहे? गांगुली, धोनी की शर्मा? नाही, प्रत्येकाला मी म्हणेन की प्रत्येकाने आपापला रोल प्ले केला. गांगुलीनी ताठमानेने इंडियन टीमला जगायला शिकवलं आणि युवराज सिंग असेल, नंतर झहीर खान असेल, हरभजन सिंग असेल, यांना एम्पॉवर केलं. तो त्याचा रोल होता. पण गांगुली एका बाबतीत प्रचंड लकी होता की तेंडुलकर, द्रविड, लक्ष्मण, कुंबळे सारखे स्वयंप्रेरित खेळाडू
त्याच्या संघात होते की ज्यांना काही सांगायचीच गरज नाही. धोनीचं असं होतं की धोनी दुसऱ्याला विचार करून द्यायचा, ग्राउंडवरती मोठ्या खेळाडूंचा मान ठेवायचा, ग्राउंडच्या बाहेर सगळ्यांची नीट वागायचा आणि कीप इट सिम्पल, या गोष्टींचा तो हे होता. त्यामुळे हे दोघंही या दोघांनी मिळून इंडियन टीमला मस्त, आणि हे पाठोपाठ आले दोघं, त्याचाही फायदा आला. त्यामुळे इंडियन टीम पुढे गेली. बॅटिंग की बॉलिंग? मी बॅट्समन आहे, पहिली बॅटिंगच. सगळे अगदी बॅटिंग म्हणजे काय आता काय, मी ओपनिंग बॅट्समन होतो त्यामुळे बॅटिंगच. आणि हा एक प्रश्न मला विचारायला सांगितलाय, मला त्यातलं फार नाही माहिती, पण जडेजाची बॉलिंग की फिल्डिंग? मला फिल्डिंग त्याची फार आवडते. बरं. बॉलिंग पेक्षाही तो फिल्डिंगमध्ये ज्या पद्धतीने तो अँगल कट करतो आणि धावा वाचवतो, ज्या ताकदीने थ्रो फेकू शकतो आणि अचूक फेकू शकतो, आणि ज्या इम्पॉसिबल वाटणाऱ्या कॅचेसच्या पर्यंत तो पोचू शकतो, या सगळ्या गोष्टी अजब आहेत, ॲब्सोल्युटली अजब आहेत. त्यामुळे त्याची फिल्डिंग बघणं हा एक नितांत सुंदर अनुभव असतो. आणि ते बघताना असं वाटतं की, आणि दुसरी म्हणजे चांगल्या फिल्डरची एक दहशत असते. म्हणजे कसं की तुमच्या घरामध्ये एक कोणीतरी आजोबा असतात जे तुझ्यावरती खेकसणार नाहीत, हे माहिती तू असं करू शकतो असं नाही, पण त्यांनी नुसतं असं बघितलं तरी तू चुकीची गोष्ट करत नाही. तसं जडेजाच्या बाबतीत असं दिसतं, बॉल त्याच्याकडे गेलं ना बॅट्समनच म्हणतात नो रन, इतकी दहशत आहे त्याची. आहे आणि तो मान आहे त्याला. अमेझिंग. 83 ची वर्ल्ड कप विनर टीम की 2011 ची? दोन्ही 100%. जमानाच बदलला. एक तर मला कंपॅरिझन अजिबात आवडत नाही. त्यांनी रस्ता दाखवला, ज्या रस्त्यावरनं 2011 जिंकू शकले. फरक एवढाच होता, ते अनपेक्षित जिंकले. यांच्यावरती जिंकण्याच्या अपेक्षांचं अतिप्रचंड ओझं होतं. त्यामुळे दोन्ही टीमचं कौतुक, आणि दोन्ही टीमची दोन्ही वर्ल्ड कप विजय हे तेवढेच लज्जतदार आहेत. एखाद्या माणसाला क्रिकेट कळत नाही पण त्याला बघायला सुरुवात करायची, तर तुम्ही कसं सुरुवात करा असं सांगाल? म्हणजे काय नेमकं बघा, कुठली मॅच बघा? नाही, त्याच्यापेक्षा मी अगोदर म्हणेन घरात क्रिकेट खेळा, गल्लीत क्रिकेट खेळा. कारण मैथिली, एक गोष्ट तू लक्षात घे, क्रिकेट हा अशक्य सोपा प्रचंड अवघड खेळ आहे, प्रूव्ह करतो. आपण लहानपणीपासून खेळत असतो, तू अगदी किडा नसलीस तरी तुला माहिती असतं 6 बॉलची ओव्हर. 1 सेकंद सगळ्यांनी विचार करून बघा की होनालुलूहून तुझा मित्र येणार आहे आणि तुला क्रिकेट मॅचला घेऊन जायचंय आणि तुला त्याला क्रिकेट समजवायचंय, वाट लागेल तुझी. दोन्ही बाजूनी बॉलिंग का, 6 बॉल का, 11च खेळाडू का, आत एवढे उभे का, बाहेर एवढे उभे का, किती नियम आहेत क्रिकेटमध्ये, किती नियम आहेत. फुटबॉल धरा, हॉकी धरा, ऑफसाईड, फाऊल, संपलंय. मुख्य नियम कुठले? 2. टेनिसमध्ये नेटमध्ये गेला की गुण नाही, बाहेर मारला की गुण नाही. टेबल टेनिसमध्ये नेटमध्ये अडकला किंवा टेबलच्या बाहेर पडला गुण नाही. बॅडमिंटनमध्ये तेच आहे. क्रिकेटमध्ये किती कॉम्प्लिकेटेड आहे खेळ. आपलं प्रेम आहे सोडून दे, कॉम्प्लिकेटेड आहे खेळ. त्यामुळे कुठल्याही माणसाला क्रिकेट गममनापासून शिकवायच्या पद्धत पडू नये. खूप कठीण आहे खेळ. त्यापेक्षा त्याला खेळायला द्यावं आणि मग त्याच्यातनं 4 गोष्टी समजल्या तर कदाचित पुढे जाऊन कळेल. पण ज्या माणसांना ते कळतं, जे लोक त्याच्या प्रेमात पडतात, ते बाहेर येऊ शकत नाही. माझी अवस्था बघ. हाऊ स्वीट. क्रिकेटने पुरुष म्हणून तुम्हाला काय शिकवलंय? आता पुरुष म्हणून, कारण आपलं सेगमेंट बॉयज. नाही, मला 2-3 गोष्टी मी म्हणेन. सर्वात मोठी गोष्ट यश अपयश पचवायला शिकवलं. दुसरी गोष्ट म्हणजे यश एकट्याचं नाही हे शिकवलं. आणि तिसरी गोष्ट प्रयत्न करायला शिकवलं. कारण काय आहे की
अतिरेकी प्रयत्न करून बघितल्याशिवाय समाधान मिळतच नाही. मग त्याच्यात अपेक्षित यश मिळालं नाही आलं त्याचं काहीच सुखदुःख वाटत नाही. परंतु ते प्रयत्न करून बघण्याची जी ओढ असते ना ती फार मजेदार येते. त्यामुळे इतक्या गोष्टी क्रिकेटनी जाता जाता शिकवलेल्या आहेत की त्याचा जीवन जगत असताना पावलोपावली त्याचा फायदा होतो. पावलोपावली होतो. आणि सर्वात शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा पॉईंट, क्रिकेटने मला दुसऱ्याच्या यशात आनंद घ्यायला शिकवलं. किती भारी आहे. म्हणून माणूस म्हणून थोडं नीट राहतात. नाहीतर मैथिलीला एवढे यश, तिला सगळं मिळतं की डोळ्याखाली माझ्या काळं आणि वाटोळं. त्याच्यापेक्षा अरे वा क्या बात आहे यार, किती छान. हे क्रिकेटने शिकवलं. दाद द्यायला शिकवलं. हो, कारण मनापासनं. कारण कधी मी आज 0वर आउट होणार आहे, तू सेंचुरी करणार आहेस, पुढच्या मॅचला तू 0वर आउट होणार आहेस, मी सेंचुरी करणार. म्हणजे जजमेंट्सच संपतात आपली. हे जर का तुम्ही बेसिक लेवलवरती क्रिकेटचं शिकून घेतलं, खूप खूप तुम्हाला क्रिकेट शिकून जातं. माणूस म्हणून चांगलं बनवतं. फायदा आला मला, खूप फायदा आला. इथे मला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की हे जे तुम्ही यश अपयश म्हणालात, तर बाउन्स बॅक करणं हे कोणत्या खेळाडूकडनं शिकावं? नाही प्रत्येक हो, कारण तेच तर प्रत्येक क्षणाला करतात ना. बाउन्स बॅक म्हणजे वेगळं काय असतं की तुम्ही एक बॉल असतो, दाणकन या बोटावरती आदळतो, झिंझिण्या येतात, परंतु तुम्ही खाली बसत नाही ना, तुम्ही दुर्लक्ष करतात. हेच चल कित्येक वेळेला तर असं असतं मैथिली की बॉल लागलेला असतो, प्रचंड, तो दगडच असतो, क्रिकेटचा बॉल दगड आहे, तो दाणकन कुठंतरी बसतो. पण बॉलर म्हणून मैथिलीला कळलं नाही पाहिजे की मी कुठं शेकाटलं गेलंय. कारण हे जर का तुला कळलं तर तुला त्याच्यातनं प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळे मी असाच उभा राहतो तुझ्याकडे बघत की जणू काही तुला कळलंच नाही पाहिजे की मला लागलाय कुठं आणि किती. हे बाउन्स बॅक प्रत्येक क्षणाला करायला लागतं. त्यामुळे टेनिस असू देत, एक पॉइंट गेला दुसरा पॉइंट, ते लोक खेळाडू हे त्या दृष्टीने वेगळेच असतात. आणि म्हणून ते समाजातही उठून दिसतात. त्यांच्या फिटनेसमुळे दिसतात, विचारशक्तीमुळे दिसतात, सकारात्मकतेमुळे दिसतात. आणि बाउन्स बॅक तर काय घाबरतच नाही. अमेझिंग अमेझिंग. तुम्ही रिसेंटली आता पाकिस्तान दौरा केलात, तर मला म्हणजे इतर तुमचे अनेक ठिकाणी दौरे चालू असतीलच, ते इंटरेस्टिंग असतीलच, पण पाकिस्तान हा शब्द ऐकल्यावरच थोडंसं असं ओ पाकिस्तान असं होतं जनरली माणसांचं. तर काय अनुभव होता? माझा उत्तम अनुभव होता. मी एक तर 4, 6, 8 3 दौरे केले होते 2004, 6 आणि 8. तेव्हापासूनचे मित्रमैत्रीण आहेत माझे. आणि मी कुठलीही गोष्ट पूर्वग्रह दूषितपणाने करत नाही. अनावश्यक विचार करून डोक्याचा चोथा करत नाही. कसं होईल, काय होईल, हे होईल का, ते होईल का. आणि एक गोष्ट मैथिली लक्षात घे की तुम्ही असता त्याप्रमाणे तुम्ही माणसं अट्रॅक्ट करता. मला उद्या समजा बँकेवरती दरोडा टाकायचा आहे, तर मी त्या माणसांना अट्रॅक्ट करीन की कुलूप कोण फोडेल, शटर कोण तोडेल, CCTV कोण ऑफ करेल, म्हणजे सगळी चुकीची माणसं मी अट्रॅक्ट करीन. आणि हीच मला आता उद्या गाण्याची मैफिल करायची, अरे तबलजी कोणाला घेऊयात, अरे पेटीवाला कोणाला घेऊयात, तालवाद्याला कोणाला घेऊयात, मी त्यांना अट्रॅक्ट करीन. तुम्ही असता त्याप्रमाणे तुमची मित्रमंडळी, स्नेही हे अट्रॅक्ट होतात. आणि टचवून मी स्वतःला सर्वात एका गोष्टीच्या बाबतीत मी अभिमान बाळगीन, ते म्हणजे मी रसिक आहे. क्रिकेट हे एक गोष्ट आहे, पण मी रसिक आहे. मग खादाडीच्या बाबतीत असेल, म्युझिक असेल, डान्स असेल, चित्रकला असेल, कळत मला खूप नाही कशातलं, हे पण ऑनेस्टली कबूल करतो, पण त्यातली रसिकता आहे. त्यामुळे इथं काय, तिथं काय, पाकिस्तान काय, कुठेही जा,
चांगली माणसंच भेटतात. ती छान. खरंच. आणि आत्ता सुद्धा इतकी झकास माणसं वेटिंग होती माझ्यासाठी, भेटायला, गप्पा मारायला, खायला घेऊन जायला, गोष्टी दाखवायला, अनुभव आणायला, शूटिंग करायला. म्हणजे प्रेम रेलचेल. सामान्य माणसांच्या मनामध्ये पाकिस्तानमधल्या भारताबद्दल राग द्वेष नाही, 100% नाही. हे मी अगदी गॅरंटेडली सांगतो. त्यांचे अतिरेकी म्हणा, त्यांचे राजकारणी म्हणा, ही लोक नालायक आहेत. सामान्य माणसं एकदम मस्त आहेत, उत्तम आहेत. वाव, किती सुंदर आहे हे. म्हणजे हा अख्खा पॉडकास्टच माझ्यासाठी खूप नवीन एक्सपिरियन्स होता खरं सांगायचं तर. कारण जसं की मी म्हटलं की क्रिकेट बद्दल फार माहिती नाही, पण आता आत्मीयता नक्की जागृत झाली. म्हणजे आता मला प्रयत्न तरी असेल की मला थोडं तरी, मला जे काय बेसिक मला कळतंय की 1 ओव्हर म्हणजे 6 बॉल वगैरे, ह्याच्या पलीकडे जाऊन मला तिथे खेळाडूला, अंपायरला ऑब्झर्व करताना मला खूप मज्जा येईल. आणि मला कळेल की तिथे कशी वावरतात लोक. कारण रसिक असणं खूप बेस्ट आहे, मग ते कुठलाही विषय असो. मैथिली, लक्षात घे की खूप एनकम्पासिंग शब्द आहे हा. रसिकता हा खूप एनकम्पासिंग शब्द आहे आणि त्याला इंग्रजी किंवा बाकी कुठल्याही भाषेमध्ये चपखल शब्द नाही. सापडला माल नक्की सांग. त्यामुळे ती असली ना तर मग बऱ्याचशा गोष्टी सुरळीत होतात. काही जण चेहराच पाडून असतात, काय जेवायचं, मग मला ऍसिडिटीज होते. अरे मग तू नेणार कुठं त्याला. पण नाही मला म्युझिक नाही आवडत, अरे मला शास्त्रीय संगीत किंवा मला हे नाही कळत, ते नकारात्मक असतात, नन्ना. ती माणसं नाही झेपत. त्यामुळे त्यापेक्षा आपण आपलं छान राहावं, हिंडावं, फिरावं. भरपूर वेळ असतो, टाइम मॅनेजमेंट केलं, भरपूर वेळ असतो. प्लॅन केला तर चांगल्या गोष्टी बघता येतात, चांगल्या लोकांना भेटता येतं, बरोबर, मजा करता येते. फक्त ती नजर ठेवली पाहिजे. थँक्यू सर, तुम्ही आज इथे आलात, मला मज्जा आली खूप. आणि आय होप की काहीतरी वेगळं डिस्कशन झालं असावं आणि तुम्ही पण एन्जॉय केलं. हो, थरली. थँक्यू. थँक्यू. येस.